ईश सर्वा गुणांचा वारं भतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा जमू पंथ अनित्या राघवाचा श्रीराम आधारचे पूर्ण वैराग्य जाचे प्रतिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारण देह माझा पडावा तू नको गुणवंता अनंता रघु नायका मागणे हे आता श्रीराम जय जय समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 सद्गुरु समर्थ परमार्थ विज्ञान या ग्रंथाच्या आजच्या अभ्यास वर्गामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. या ग्रंथाच्या माध्यमातून आपण अनेक संकल्पना स्पष्ट करून घेत आहोत, समजावून घेत आहोत आणि अतिशय खूप चांगल्या पद्धतीने शैलताईंनी आपल्याला हे पंचकोश प्रकरण समजावून सांगतायत. आज या प्रकरण क्रमांक 8 पंचकोश मधील शेवटचे 4 घटक आपण पाहणार आहोत. ध्यान, ध्यानाचे प्रकार, समाधीचे प्रकार आणि परमार्थ मार्गातील विघ्ने असा संपूर्ण या प्रकरणातील उरलेला अभ्यासक्रम आज शैलताई घेणार आहेत. अधिक वेळ न घेता मी शैलताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. कृपा कटाक्षाचे किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण वंदू ते वंदू या श्रीचरण श्री गुरूंचे श्रीराम. आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि तुमच्या समोर आज चिंतन व्यक्त करते. आता सांगितलं तसं ध्यानाच्या संदर्भातलं आजचं चिंतन आहे. ध्यान आणि एकदम ध्यानाला विषय सुरू करू का असा प्रश्न जेव्हा मनामध्ये आला तेव्हा लक्षात असेल की ध्यान ही अंतःकरणाची स्थिती आहे जिथे ती सांभाळायची. ती थोडासा शास्त्रीय विषय कुठलाही असला ना की थोडासा सूक्ष्म असतो आणि त्यामुळे तो किचकट वाटतो. तो वाटू नये याच्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी तयार केली तर, म्हणजे काय ध्यान म्हणजे काय, त्याची सुरुवात कुठे होते, त्याच्या आधीच्या काही अवस्था आहेत का मानसिक, असा थोडासा एक 5-1 मिनिटाचा विचार करते आणि ध्यानाची प्रक्रिया किंवा ध्यान म्हणजे काय हे सुद्धा आपल्याकडे अनेक पद्धतीनं सांगितलं जातं. आपण प्रयत्नही करतो. लागतं की नाही हा प्रश्न ज्याचं त्याला उत्तर मिळतं की माझं ध्यान लागतं की नाही लागत. मी जर म्हणत असेल माझं 2 तास ध्यान लागलं तर 100% चूक. लागणंच शक्य नाही. काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद, काही मिनिटं आणि अगदी साधना वाढली किंवा खूप त्यात प्रगल्भता आली तर काही वेळ जास्त असं ध्यान लागू शकतं. ध्यान हे तासनतास लागणारी गोष्ट नाही, टिकणारी नाही. म्हणून ध्यान हे सगळं समजावून घेणं, गैरसमज दूर करणं हाच माझ्या प्रास्ताविकाचा हेतू आहे. अंतःकरणाच्या उत्तरोत्तर शुद्ध दशा, अशुद्धीकडून शुद्धीकडे
असं जात असताना काकांनी 4-5 अवस्था सांगितल्या आहेत. त्याचं थोडंसं विवरण करते आणि मग आपण ध्यान म्हणजे काय बघूया. पहिलाच त्यांनी शब्द सांगितलाय बेशुद्धी, सुषुप्ती किंवा गाढ निद्रा, झोप, स्वप्न, जागृती ज्या अवस्थेत आपण आत्ता आहोत ते, शून्यावस्था, तुरीयावस्था आणि समाधी अवस्था, अशा त्यांनी 7 अवस्था सांगितल्यात. आणि ह्याच्यातनं नंतर ध्यान कुठे आहे बघा, कुठे येत आहे, इथे दिले समाधीच्या आधी ध्यानावस्था असते, जी अष्टांग योगात सुद्धा 7व्या स्थितीवर आहे. म्हणून ध्यान हे एकदम आत्ता बसू नाही, त्याला खूप पूर्वतयारी लागते. आणि ती पूर्वतयारी फक्त काही वेळ काही क्षण करून भागत नाही. माझं दिवसभराचं आचरण कसं त्याला लागतं, अनुकूल असावं लागतं आणि त्याच्या अनुसंधानात कसं राहावं लागतं याचा विचार आपण करूया. पहिलीच अवस्था जी आहे ती बेशुद्धी. बेशुद्धी म्हणजे सुद्धा भान हरपणंच आहे. आणि ध्यानातही भान प्रयत्नपूर्वक हरवायचे भोवतालच्या जगाचं. ही बेशुद्धी म्हणजे एक तर शारीरिक किंवा मानसिक काही इजा झाल्यानंतर माणूस बेशुद्ध पडतो आणि त्याला तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याला शुद्धीवर आणावं लागतं, येत नाही त्याला शुद्धीवर आणावं लागतं. आणि त्याला काय झालं त्या काळामध्ये हेही काहीही कळत नाही, काहीशी संभ्रमावस्था असते बेशुद्धी ही. दुसरी अवस्था आहे सुषुप्ती किंवा गाढ निद्रा. शरीर आणि मन, आपण जेव्हा केव्हा आपल्याला गाढ झोप लागते, ती गाढ झोप लागते की आपण उठल्यावर असं म्हणतो की इतकं फ्रेश वाटतंय, ताजं वाटतंय, इतका गोंधळ झाला म्हणताय, इतका पाऊस झाला, मला काही कळलं नाही, अशी अवस्था या ठिकाणी असते. आणि इथे म्हणजे काही कळलं नाही ही अज्ञान अवस्था आहे. पण खूप आनंद झाला, खूप बरं वाटतंय, हे कशाचं लक्षण आहे, आपल्या स्वरूपाचं. आपलं स्वरूप सच्चित आनंद रूप आहे, त्यामुळे ते बरं वाटणं त्याच्याशी निगडीत आहे. आणि इतका गोंधळ झाला, मला काही कळलं नाही, ही अवस्था जी आहे ती अज्ञानावस्था आहे, अविद्यावस्था आहे. म्हणून सुषुप्तीमध्ये किंवा गाढ निद्रेमध्ये हे गोष्ट दिसते, आपल्याला अनुभवाला येते, आपण म्हणतो पुष्कळ वेळा. तिसरी गोष्ट दिली आहे स्वप्न. स्वप्न पडतात, गाढ झोप लागल्यावरच स्वप्न पडतं, तोवर पडत नाही. आणि स्वप्नात अतिशय चांगल्या किंवा वाईट, भयंकर किंवा खूप छान, असे दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. आपण मागे एकदा असं बघितलं होतं, दिवसा कोणाच्या प्रकाशात दिसतं, रात्री कोणाच्या प्रकाशात दिसतं, हे दोन्ही नसताना कोणाच्या प्रकाशाने गोष्ट प्रकाशित होते. शब्द भाषा ही शास्त्रीय आहे. म्हणून तिथे आपण असं बघितलं होतं की स्वप्नामध्ये दिवस नाही, हे स्वप्न जेव्हा पडतं त्यावेळेला दिवस नाही, रात्र नाही, आवाज नाही, आणि तरीही काही गोष्टी मला अत्यंत स्पष्ट स्वरूपामध्ये दिसतात, कळतात. त्या कुणाच्या सत्तेवर? आणि तिथे शास्त्रीय आधार असं मिळतं की स्वप्नस्थ वस्तू आत्मप्रकाशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. म्हणजे जो आत्मप्रकाश माझ्या अंतर्यामी अखंड आहे आणि त्याच्याचमुळे माझं जीवन चाललंय, त्याच्यामुळे मला स्वप्नस्थ गोष्टी दिसतात, ही शास्त्रीय भाषा आहे. स्वप्नस्थ गोष्टी आत्मप्रकाशाच्या प्रकाशाने प्रकाशित होतात, हे कळतं आम्हाला. म्हणून स्वप्नामधली गोष्ट आपल्याला अशा तऱ्हेनं कळते, ती शास्त्रीय परिभाषेत. दुसरी गोष्ट जागृती, आत्ताची अवस्था. जागृतीमध्ये सुद्धा होतं काय, गळते गोष्ट. ती कशामुळे कळते, तर आपल्या अंतर्यामी जे चित तत्व आहे, जे ज्ञत्व आहे, जे सच्चित आनंद रूप आहे, जे चित तत्व आहे, त्याच्यामुळे, आत्मतत्व जे आहे त्याच्यामुळे कळते आपल्याला. ही जागृतीमधली अवस्था आहे. जागृतीमधली प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक होणारं ज्ञान जे आहे, दिसणारी गोष्ट जी आहे, ती असणाऱ्या आत अंतर्यामी असणाऱ्या ज्ञानामुळे होते. म्हणून भौतिक प्रकाशात दिसतं पण कळतं मात्र आत्मप्रकाशात. हे वाक्यही अनेकदा ऐकलंय की दिसतं बाह्य प्रकाशात, दिवा लावल्याशिवाय दिसत नाही, पण कळतं मात्र मला आत्मप्रकाशात. आणि हे आत्मप्रकाशात ते माझं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचाच वेध आपल्याला ध्यानामध्ये घ्यायचा आहे. म्हणून मी म्हटलं मी थोडीशी पार्श्वभूमी तयार करते आणि मग ध्यानाला स्पर्श करते. आणखीन एक अवस्था आहे जागृतीनंतर की प्रत्येक गोष्टीला शास्त्राधार आहे आपल्याकडे, म्हणून तो बघायचा. दुसरी शून्यावस्था येते. शून्यावस्था नावाची ही अवस्था आहे. आणि शून्यावस्थेमध्ये होतोय काय की बाह्य जग, देह हे सगळं थोडंसं, चित्त अहंकार म्हणजे हे सगळं काही नाही असं वाटतं, शांत होतं प्रयत्नाने.
आणि हे शांत झालं की आपल्याला काही नाही असं वाटतं. काही नाही म्हणजे शून्य. आणि मग खूप जण असं म्हणतात की ती शून्य म्हणजेच ब्रह्म. काही नाही, काहीच नाहीये पुढे. ही शून्यावस्था म्हणजे ब्रह्म असं वाटतं. पण पुन्हा शास्त्र असं विचारतं, काही नाही असं कुठल्या मीला कळलं? कोणाला तरी कळलं ना, इथे काही नाहीये. मला काही कळलं नाहीये हे ज्याला कळलं, तसंच इथे काही नाहीये शून्यावस्थेमध्ये हे कळणारं तत्व आहे ना माझ्या अंतर्यामी, आणि ते मी आहे. म्हणून शून्यावस्था बघत असताना सुद्धा हा गैरसमज काढून टाकायचा आहे की मी जो आहे अंतर्यामी तो साक्षी आहे, आणि त्या शून्याचंही साक्षीत्व साधक सोहम साधनेमध्ये करून तो साधनारूढ किंवा सोहमरूढ होऊ शकतो. केवळ सोहम एवढंच तिथे भान असतं मग, आणि त्याला तुर्यावस्था असं समजतात. सोहम अवस्थेमध्ये तुर्या, आणि त्याला त्याला जगाचं इथे पुन्हा लक्षातच असतं, सोहम साधनेवर आरूढ झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे शून्यावस्थेच्या पलीकडे गेल्यानंतर सुद्धा मीची जाणीव असते, किंचित मीची जाणीव असते, आणि त्याही सुखाचा अनुभव काहीसा येतो. याला उंबरठ्यावरचं म्हणजे भूमिका किंवा ज्ञान असं म्हणतात. उंबरठ्यावर जर आता उंबरठाच गेला, पण पूर्वीच्या काळी उंबरठा होता, जुनी घरं आठवा, या घरातही प्रकाश पडावा आणि त्या घरातही प्रकाश पडावा, तर जर पणती किंवा मेणबत्ती त्या उंबरठ्यावर लावली तर इकडेही प्रकाश पडतो आणि तिकडेही प्रकाश पडतो, खोलीच्या उंबरठ्याच्या पलीकडे आणि आली. तसंच ही तुर्यावस्थे काहीसा जीवाचाही भाव कळत असतो, आणि काहीसा या आत्मभूमिक म्हणजे हे जे आत्मतत्व आहे त्याचाही अनुभव काही येत असतो. म्हणून याला तुर्यावस्था असं म्हणतायत. पाहिल्या आपण 4 अवस्था कशा आहेत, काय आहेत, थोडक्यातच बघितलं. आणि समाधी अवस्थे मात्र आत्म्याचा स्पष्टपणे आपल्याला अनुभव प्रत्यक्ष येत असतो. समाधी ही ज्ञानमार्ग असू देत, भक्ती मार्ग असू देत, अष्टांग योग असू देत, काहीही असू देत, कुठल्याही याच्यामध्ये आवश्यक आहे. ती खूप पराकोटीची सुंदर आणि अनुभव घेणारी, पण ती खूप अवघड आहे. किती जणांना साधते हा प्रश्न आहे. म्हणून ती अवस्था येणं ही हा भाग आहे. आपल्याकडे झालंय असे, पातंजल योगसूत्रामध्ये अष्टांग योग नावाचा योग आहे, आणि अष्टांग योगामध्ये हा अभ्यास जेव्हा येतो त्याच्यामध्ये 8 अंगाने यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी पुन्हा शेवटच्या स्टेजवर आहे. आणि ह्या स्टेजवर ह्या साधनेचे अंग सांगितले थोडक्यात, अगदी थोडक्यात एकेका वाक्यामध्ये. एक लक्षात घ्यायचं, हा विचार आपण करायचा आहे, पण एक गोष्ट मनाशी बाळगणं आवश्यक आहे की आपली जी स्थिती आहे ना मानसिक, ती त्या साधन काळाला, समाधी काळाला अनुकूल असणारी सबन दिवसभर सांभाळायला हवी. हे खूप मोठा नियम किंवा खूप मोठं ज्याला इंगित आहे यातलं, की मी दिवसभर वाटेल ते खाईन, वाटेल ते पिईन, वाटेल ते बघीन, वाटेल ते ऐकेन, वाटेल तशी वागेन, आणि ध्यानकाळी मात्र माझं ध्यान सुंदर शांत लागलं पाहिजे. शक्य नाही, शक्य नाही हे. तर त्या ध्यान काळाच्या 15 मिनिटासाठी, 20 मिनिटासाठी जो काय काळ मला ध्यान लागणार आहे, त्याच्यासाठी माझा दिवसभर जो आहे ते अनुसंधान त्याला अनुकूलच असलं पाहिजे. आणि ते अनुकूल असण्याची जबाबदारी ही आहे. हे आणि मुळामध्ये शरीर आणि अंतःकरण दोन्हीनी करायचंय. आधी शरीर स्थिर व्हायला हवं, मग मन शांत करायला हवं. दोन्ही शब्द मी बरोबर वापरले की प्राणायाम, आपल्याकडे प्राणायाम ह्याच्यात अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम सांगितलाय, तो घेते तेव्हा सांगते, पण मुळामध्ये हे सुद्धा शांत व्हायला पाहिजे. आणि हे होण्यासाठी ही जी सगळी प्रक्रिया म्हणून सांगितली आहे, दिवसभर मी त्याला अनुकूल वागलं पाहिजे. मग बघूया आपण काय आहे. यम सांगितलं, यमाचे 4 पैलू आहेत, तेही थोडक्यात बघणार आहे. कारण हे नियम आहेत, यम, नियम, आसन, हे सगळे नियम आहेत. आसनातही प्राणायामातही खूप प्रकार आहेत, तसे हे थोडक्यात जर आपण बघितले तर लक्षात येईल. म्हणून यमामध्ये काय लागतंय, आता इथे एक लक्षात असं येईल की ही सगळी साधनं करत असताना ही आपली येऊन गेली आहे कुठे, ते सांगते तुम्हाला. की पाणी ठेवलं आपण, ते जर हिंकाळत असेल तर ते आधी स्थिर करावं लागतं, आणि स्थिर केलं की ते शांत पारदर्शक होतं, ज्याच्यात खाली पडलेलं नाणं सुद्धा दिसेल.
तसं माझं सुद्धा चळवळ करणारं मन जे आहे ना आणि शरीर आहे, तर हे आधी शरीर आणि मन स्थिर करायला हवं आणि स्थिर केल्यानंतर ते शांत करायला हवं. असं केलं प्रयत्नपूर्वक तरच माझ्या अंतर्यामी असणाऱ्या ह्या चित्तत्वाची प्रचिती मला ध्यानकाळी येऊ शकेल. त्या माझ्याच तत्वाची प्रचिती मला खरं म्हणजे सगळीकडे आहे, सगळ्या शरीरभर, पण प्रचिती येत नाही का? प्रचिती का येत नाही? तर कारण मी शांत, स्थिर आणि शांत होतच नाही. मुळामध्ये आधी स्थिर व्हायला हवं, मग शांत व्हायला हवं. आणि असं स्थिर आणि शांत होण्यासाठी काही नियम सांगितले. सुरुवातीला मी म्हंटल तसं आधी दोन गोष्टी आपण कर्म उपासना बघितलंय बघा. कर्म उपासना ज्ञान. कर्मानी काय होतं? वेदविहित कर्मानी चित्त शुद्ध होतं. चित्त आपलं जे आहे ते शुद्ध होतं, म्हणून ते आधी शुद्ध करायचं. उपासेने ते चित्त शांत करायचं. असं शुद्ध आणि शांत झालेलं चित्त माझ्या हाताशी आलं की ते मला पुढच्या कामासाठी वापरता येतं. म्हणून ही जबाबदारी माझी आहे, मीच करायला हवी. आणि ही साधना माझी मीच करायला हवी हे जर असेल तर मग आता हे जे नियम किंवा यमनियम सांगितले ते काय आहे? त्याच्यातही पैलू आहेत. यमामध्ये पुन्हा 4 पैलू, 4-5 पैलू आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 पैलू यमामध्ये सांगितलेत. म्हणजे काय? प्रश्न येतो मनामध्ये. का थोडक्यात समजावून घ्यायचं 5-10 मध्ये म्हटलं मी असं. तसंच हे अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? ज्ञानेश्वरामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी खूप छान सांगितलंय. आपल्याला साधेपणाने, सोपेपणाने असं लक्षात येईल. काया वाचा मनसा, शरीर वाचा मनसे असं ओवित्य शब्द आलेत, पण लक्षात असं घेईल अहिंसा म्हणजे कुणाला मारणं असं नव्हे, हिंसा नव्हे, तर शरीरानी, मनानी, वाचेनी कोणालाही दुखवायचं नाही म्हणजे अहिंसा. हे आवश्यक आहे की नाही जीवनामध्ये? कोणालाही दुखवू नये, दुसऱ्याची निंदा करू नये, म्हणून टोचून बोलणं हे सुद्धा हिंसाच होते. निंदा न करणं हेही महत्वाचं आहे. त्या आपण कर्माच्या बाबतीत निंदा बघितलं होतं. परनिंदा, परस्त्री, परधन, परनिंदा. ही परनिंदा टाळली की सगळं मिळतात मार्ग. थोडंसं मागचं स्मरण केलं की आपल्या जो अभ्यास केलाय त्याचंही पुन्हा रिकलेक्शन हे व्हायला पाहिजे मनामध्ये. म्हणून अहिंसा हा जो भाग आहे, कोणालाही न दुखवणं. दुसरा भाग आहे अहिंसा सत्य. सत्य म्हणजे जे त्रिकाला बाधित, तीनही काळामध्ये जे अबाधित राहतं ते सत्य, हे आपण बघितलंय. आणि काय राहतं सत्य? हा माझा देह राहणार आहे का हो सत्य तीनही काळामध्ये? नाही. या जगातली कुठलीही दिसणारी गोष्ट त्रिकाला बाधित नाही. ती निर्माण होते, काही काळ टिकते आणि काही काळाने जाते. मी 70-75 वर्षांपूर्वी नव्हते, 70-75 वर्षांनी नक्की नसणार आहे. आणि आज आहे फक्त. सत्य आहे का मी? नाही, नक्कीच सत्य नाहीये. म्हणून सत्य काय? एक वाक्य लक्षात, त्रिकालाबाद, तीनही काळात जे अबाधित राहतं ते सत्य. माझं चैतन्य मात्र कायम अस्तित्वात राहणार आहे, तीनही काळामध्ये अबाधित राहणार आहे. देह जाईल व देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. अभंग आम्हाला सगळं शिकवतात, ते बघायला हवं. सत्य. पुढचा मुद्दा आहे अस्तेय. कोणाशीही, कोणाचे काहीही न लुबाडणे, हा अस्तेयचा अर्थ आहे. मग धन असेल, कीर्ती असेल, यश असेल, दुसऱ्याचा हेवा, दुसऱ्याचं श्रेय असेल. आपल्याकडे श्रेय घेतलं जातं. कोणाचा तरी थिसिस कोणीतरी आपल्या नावावर छापतं का? जे माझं नाही. मुळामध्ये स्त्रीत्व हे तिचं धन आहे, ते लुबाडता कामा नये. म्हणून अस्तेयमध्ये कोणाचं काहीही, काहीही मध्ये अनेक गोष्टी आल्या आणि ते न लुबाडणं हे अस्तेय आहे. आणि हे श्रेय कोणाचा मिळवायचा? मी न केलेल्या गोष्टीचा श्रेय मिळवायचा प्रयत्न करायचा नाही. पुढची गोष्ट आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मम चरती इति ब्रह्मणा, हा आचरण ती आणि आचार्या संदर्भात लक्षात येतो, जो आचरण करतो आणि आचरण करून घेतो. आपल्याकडे आश्रम आहे, ब्रह्मचर्य आश्रम, मुंजीच्या वेळेला असणार. मुंजीच्या संदर्भात बोलली होती तेव्हा सांगितलं होतं. म्हणून एकच लक्षात असेल की पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये येतं, पराविया नारी माऊली समान. पत्नी, ज्याची त्याची पत्नी आणि जिचा तिचा पती, ह्याच्या पलीकडे नजर जाता कामा नये, हे ब्रह्मचर्य. ह्याच्या पलीकडे नाही. ते मात्र शास्त्राने दिलेलं आहे, तेही मर्यादितच दिलेलं आहे. म्हणून आपल्याकडे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताना किंवा कुठलंही व्रत करताना तिथे ब्रह्मचर्य पालन करण्याचा नियम किंवा संकेत सांगितला जातो. कशासाठी आहे? हे ब्रह्मचर्य पालन करणं हे एक तपच आहे, पुढे येईल.
म्हणून ते करायला हवं. आणि प्रामाणिक साधकेनं, आता इथे लक्षात असेल की ब्रह्मचर्याश्रम पाळत असताना सुद्धा आपण धारावाहिक पाहतो. आहार आहे ना हा? नव्हे. ठीक आहे, ब्रह्मचर्य पाळत असताना दूरदर्शनवरच्या मालिका आणि हे पाहणं, हे सुद्धा याने काय होतं सांगा? आपलं मन विचलित होतं. त्यात काही एक तरी गोष्ट चांगली आहे का सांगा? धारावाहिकामध्ये छान पाहावं असं काय आहे? एक तरी धारावाहिक त्यात कुठेतरी तिसरी व्यक्ती खोडा घालणारी आहेच. त्याला खलनायक म्हणतात, त्याला पारितोषिक देतात वगैरे, हे सोडून द्या. पण लक्षात असेल, प्रामाणिक साधनाने मनानी आणि डोळ्यांनी बाहेरून वेगळा वेडा वाकडा आहार घेता कामा नये. मग तो चित्रपटाचा असेल, नको त्या गोष्टी पाहण्याचा असेल, नाही करायला पाहिजे त्या गोष्टी. आपण मनाने निग्रहाने हे केलं, आणि हे जर आपण केलं तर ब्रह्मचर्य हळूहळू अंगी आपल्या बांधतं. आणि त्या ब्रह्मचर्याचं तेज ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. योग्य आचार केला की त्याचं आपल्याला दिसतं. म्हणून सगुण साकार ब्रह्म म्हणजे आपलं उपास्य दैवत जे काय असेल ते, आणि निर्गुण निराकार ब्रह्मप्राप्तीसाठी ठेवण्याचं आचरण म्हणजे ब्रह्मचर्य. निर्गुण निराकार ब्रह्म दिसतच नाही, पण त्याच्या प्राप्तीसाठी जे आचरण करायचं, आणि ते दिवसभर करावं लागतं. हा ठराविक काळ, ठराविक वेळ, 10 मिनिटं मी करीन, नाही. जसं आपण 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं सेवासाठी, देवासाठी नाही. अनुसंधान माझं जे आहे, शब्दचे अनुसंधान 24 तास असलं पाहिजे. जर मी आध्यात्मिक वाटचाल करत असेल तर माझी साधना ही 24 तास असली पाहिजे. आणि असा म्हणजे हे ब्रह्मचर्य, ब्रह्मप्राप्तीसाठी ठेवण्याचं आचरण म्हणजे हे. आता पुढचा शब्द आहे अपरिग्रह. गृहस्थाने प्रपंचासाठी आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त कमावू नये, मिळवू नये. किती लागतं आणि मिळालं की त्याचा वाटा द्यावा, असा संकेत आहे आपल्याकडे. की मिळालेल्या ह्याच्यातला किती भाग आपल्याला ठेवावा आणि किती द्यावा बाकीच्यांना, समाजामधल्या. आणि हे सगळ्यांच्यांना, माणसाला आणि ह्यालाच द्यावा अशातला भाग नाही. तर गोग्रास ठेवणं गाईला, कुत्र्याला घालणं. आपल्याकडे पूर्वी भिक्षा मागायला येत असेल, दीक्षावळ नव्हे, की माधुकरी मागायला येत असत, त्यांना ती माधुकरी घालणं, देणं हा संकेत होता. इव्हन पानावती आपण चित्रावती घालतो त्या सुद्धा म्हणजे देणं, देता आलं पाहिजे. आणि हे देता येईल म्हणून तुम्हाला मागे एकदा दत्त सांगितले ते 3 शब्द आठवत असतील तर, की दानवांना दिला द, मानवाला दिला द, आणि ह्यांना देवानं दिला द. तिघांनाही दच दिला. कळे ना का? देवानं जो द दिला ते भोग भोगणारे आहेत म्हणून त्यांना दमनासाठी द दिला. दानव हे काय म्हणायचं, राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. दया करा म्हणून त्यांना द दिला. आणि मानवाला मात्र दानासाठी द दिला, की द्या. आणि आपण देणं, जास्तीत जास्त देणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याकडे रक्तदानापासून, अवयवदानापासून, इव्हन कुठल्याही पूजेला जेवायला कुणाला बोलवलं की 2 पैसे दक्षिणा. 2 म्हणजे 2 नाही, ते संकेत आहे. दक्षिणा दिली आणि आपल्या वशाचं उद्यापन केलं. म्हणून दक्षिणा देणं हा भाग जो आहे म्हणून द्यायचं. गृहस्थाने प्रपंचाकडे आवश्यकतेपेक्षा जास्ती आणि 3 आश्रमातल्या व्यक्तींना देहाच्या गरजेतून देणं, साठा न करणं हा भाग खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे तर पूर्वी तुम्हाला मी म्हटलं की साठा न करणं आपल्याला नाही का लागत महिनाभराची. आपण जर म्हटलं नाही मी 2 दिवसाचं, 3 दिवसाचं, रोज उपद्व्याप कोण करणार असा प्रश्न येईल. पण एक गोष्ट आठवली तर साठवली असली तर सांगते, की जो माणूस गोंदवलेकर महाराजांकडे आला आणि म्हणला, अहो 7 पिढ्यांना पुरेल इतकं कमावलंय, पण आता 8व्या पिढीचं काय, काळजी पडलीये मला. ते म्हटले, बापरे हो, एक काम कर म्हणला, ही तांदूळाची पिशवी घे आणि गावामध्ये अमुक अमुक बाई आहे तिला नेऊन देते तांदूळ. तो म्हणला, काय मी विचारतोय काय हे. तो गेला आणि तिथे दिले. ते म्हटली, गोंदवलेकर महाराजांनी हे तुम्हाला तांदूळ दिले. ती म्हटली, दादा माझ्याकडे 3 दिवसाचे तांदूळ आहेत, मला नको. तेव्हा त्याचे डोळे उघडले की 3 दिवसाचे तांदूळ असताना ही बाई घ्यायला तयार नाही, आणि मी 7 पिढ्यांची काळजी. आज आपल्याकडे सांगितलं जातं, नका करू, पुढच्या पिढीला देऊन त्यांना ऐत करू नका, ऐतखाऊ त्यांचं त्यांना मिळवू दे, त्यांचे त्यांना कष्ट करू दे आणि कमावू दे. खूप आज तर खूप छान तऱ्हेचं मार्गदर्शन ह्या तऱ्हेनं मिळतं. आणि अध्यात्मत हे आपल्याला दिसतच, मिळतं. म्हणून हा संकेत आपल्याला दिसतो. संकेत म्हणण्यापेक्षा हे यमामधले नियम, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असं सांगितलं जातं. तर नियम आहे,
नियमामध्ये सुद्धा काही संकेत आहेत. आतापर्यंत आपण पाहिले ते यमाचे: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. संग्रह करायचा नाही, काहीही संग्रह करायचा नाही. तुकोराम महाराजांनी आपल्या बायकोची वाळत घातलेली साडी दाराशी आलेल्या बाईचे फाटके कपडे पाहून देऊन टाकली. तिचं काय नाही विचार केला. अपरिग्रहाचं टोक येते आणि आपलं कपाट उघडा, नाही सांगत मी काय बघा ते. तर इथे लक्षात येईल पुढचा जो नियमांचा भाग आहे: शौच, संतोष, स्वाध्याय, तप आणि ईश्वर प्रणिधान, असे त्या नियमामध्ये शब्द आहेत. यमामध्ये आता नियमामध्ये आता शौच शब्दाचा अर्थ असतो शुचिता, शुचिर्भूतपणा. आणि आहार, कपडे, भाषण, वातावरण, संगत, विचार, अभ्यास इतक्याच्या सगळ्याच्याच बाबतीत आयुष्यामध्ये अत्यंत शुचिता असणं आवश्यक आहे. आज तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याकडे साडी, त्यातही 9वारी साडी, पूर्वी होतीच ना सर्रास 5वारी साडी, पण साडी हा जो भाग आहे ना, सगळं अंग आणि देखणं दिसणारं आहे कुणालाही. स्टेज आज तुम्ही टीव्हीवर आणि माध्यमात पाहिलं तर ही शुचिता पाळली जाते का, आणि हे करावं का? आपला अधिकारही नाही सांगायचा आणि आपल्याला नावं ठेवण्याचे, पण आपण अभ्यास करतो म्हणून आपल्यापुरतं आपण बघायला हवं की ही शुचिता आपण पाळायला हवी का नको. पाळायलाच हवी. आणि ही पाळण्यासाठी म्हणून शुचितेचा जो विचार आहे तो मनाच्या शुचितेच्या किंवा शुद्धतेसाठी त्याचा उपयोग होतो, की हे आपण कसं राहायला हवं समाजामध्ये वागत असताना, आणि ते मिळाल्याशिवाय परमार्थामध्ये प्रगती होत नाही. म्हणून आपल्याला परमेश्वर किंवा माऊली त्याला शुद्धमती असं म्हणतात. ह्या शुचितेचा, मनापासून शरीरापर्यंतच्या शुचितेचा दूरगामी परिणाम मनावर होतो. म्हणून शुचिता पाळणं, वाणीची शुचिता हवी, आचरणाची शुचिता हवी, वस्त्रांची शुचिता हवी, साधी राहणी, उच्च विचारसरणी हे येतं यातून. म्हणून शुचिता. पुढचा हे संतोष. संतोष म्हणजे समाधान. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. आहे त्या स्थितीमध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की समाधान हे मानण्यावर अवलंबून आहे, गोष्टींवर नाही आहे, मानण्यावर अवलंबून आहे. म्हणून संतोष किंवा समाधान, प्रारब्धानी मला जे मिळालं, पुन्हा ओवी आपल्याला आधाराला येते, अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. मला किती मिळावं ही ईश्वराची योजना आहे, त्याप्रमाणे मिळालं, मी समाधानी, तृप्त. आपले 5 परवलीचे शब्द आहेत परमार्थाच्या संदर्भात: शांती, समाधान, तृप्ती, आनंद आणि निर्भयता. हे 2 तृप्ती आणि समाधान इथे येतात. म्हणून संतोष असणं, संतुष्ट असणं हा भाग काय, लोभ मत्सर नसावा. पुढचा आहे स्वाध्याय. स्वयं अध्ययन म्हणजे स्वाध्याय. म्हणून दररोज परमार्थाच्या याच्या क्षेत्रात आल्यानंतर आस्थेनं अभ्यास करणं, पाठ, प्रवचन, कीर्तन, श्रवण केलं की श्रवण, मनन, निधिध्यासन आलंच. हे सगळं करणं आवश्यक आहे जर काही आत्मसात करायचं असेल तर. आणि इतर साधकांबरोबर चर्चा, त्यातला धोका पुढे सांगेन, चिंतन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. काहीतरी माणसांनी मिळवलं पाहिजे, केलं पाहिजे. स्वाध्याय. आणि तुकाराम महाराजांचा अभंग याच्यासाठी आहे, असाध्य म्हणजे जे कळत नाही. आता उदाहरण मी म्हटलं, ध्यानाची गोष्ट कठीण आहे, मग कठीण असेल ते पुन्हा पुन्हा वाचावं लागतं, त्याचं चिंतन आणि विचार करावा लागतो की नक्की काय म्हणायचे, हे मला कसं साधेल. म्हणून असाध्य असणारी गोष्ट ते साध्य, असाध्य ते साध्य करिता आसायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते जर आम्ही सायास म्हणजे प्रयत्न मात्र माझे मीच करायला हवेत. आणि हे माझे मी प्रयत्न केले तर मला असाध्य गोष्ट सहज साध्य होते आणि त्याचा आनंद मिळतो. काय, अरेच्या मला हे कळत नव्हतं, आत्ता क्लिक झालं आणि कळलं. मग हे कळण्यातला आनंद जो आहे. म्हणून स्वाध्याय करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या पुढचा आहे तप. थोडक्यात घेते, ध्येयानुसार गरज पडेल तसं शरीराला तापवणं अपेक्षित आहे. तप मध्ये ताप आहे, तापवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोहाला अथवा आळसाला बळी न पडता तापवलं पाहिजे. मुळात मी पहाटे उठलं पाहिजे म्हणजे उठलं पाहिजे. मी दुपारी हे जो काय वेळ आहे त्या वेळामध्ये मी माझा स्वयं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे नको आज आळस आलाय, झटका,
आणि याला पुन्हा समर्थ सांगतात, तू झडझडून वाहिला निघ, आळस झटकावा लागतो. आणि झडझडून वाहिला नाही, तू झडझडून वाहिला निघ, भक्तीची या वाटे लाग. हे झटकावा लागतो, आळस झटकावा लागतो, त्याला बळी न पडता. आणि हे पावित्र्य सांभाळून अभ्यास वृत्ती धारण करणं. आपल्याकडे तपाच्या बाबतीमध्ये कुठल्याही व्रतामध्ये तप सांगितलंय बघा. आणि हे तप मुळामध्ये गुरुचरित्राचं मी म्हटलं, नवरात्रामध्ये म्हटलं, नवरात्रामध्ये सुद्धा तप आहे, अंथरुणावर झोपायचं नाही. आपल्याकडे काम करणाऱ्या बायका तुम्ही बघितल्या तर त्या अनवाणी जातात. कांदा लसूण खाणं हा भाग तर अगदी मामूली तप आहे असंच म्हणायला लागेल. पण हे नवरात्राचे उपास करतात आणि उपास करून हे करणं हे तपच आहे. 16 सोमवार करताना सुद्धा भक्षभक्षण आणि अपेयपान तर आपल्याकडे नाहीच आहे. पण बाकीच्या बाबतीत लक्षात असेल की तप सगळ्या बाबतीत सांगितलेले. परान्न घ्यायचं नाही 16 सोमवार केले की. गुरुचरित्राचं पारायण केलं की सुद्धा स्त्री संग नाही म्हणजे ब्रह्मचर्य पालन. अभक्षभक्षण नाही, 2 वेळाच खायचं. आणि तपश्चर्या आहे त्याच्या पाठीमागे. कसं करावं, काय करावं, त्याचे जे संकेत आणि नियम सांगितलेत ते सगळे संकेत आणि नियम हे तपामध्ये मोडतात. म्हणून पुढचा विचार आहे की कुठलेही व्रत ही तपश्चर्याच असते. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगते. मी विपश्यना शिबिराला गेले होते इगतपुरीला. खूप गरम होत होतं आणि खूप गरम होत होतं म्हणून माझ्या हातातला जो कागद होता त्याने मी असा तिथे वारा घेत होते. हे सबंध हॉलमध्ये सगळे शांत बसलेले असताना हे कुठेतरी डिस्टर्ब. तिने माझ्या अगदी जवळ येऊन सांगितली, आपको तप करना है ना, तप करायचं असेल तर ते नको, तापवणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे तापवणं म्हणजे तप. हे तप मुळामध्ये तापवल्याशिवाय ही उदाहरण कथेतनं झालं, लोणी तापवल्याशिवाय तूप होत नाही. म्हणून तापवणं हा जो काय भाग आहे तो करायला हवा. आणि हे तू आपल्याला करायला हवं. आणि हे ईश्वरी म्हणून ही शरणागती आहे. अगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. जे माझ्या वाट्याला आलं ते ईश्वराचं मनोगत आहे असं समजून करावं. आता आपण ध्यानाचा विचार करणार आहोत. ईश्वर प्रणिधानाबद्दल यमनियम आपण पाहिले. त्याच्यामध्ये आणखीन एक भागही आलाय, तो म्हणजे आसन. आणि आसन म्हणजे काय ते बघून पुढे जाते. आसनामध्ये मुळामध्ये विशिष्ट शरीर स्थिर आणि आपल्याकडे स्थिर सुखम आसन असं म्हणतात. तुम्ही खुर्चीवर बसा, खाली मांडी घालून बसा, पद्मासनात बसा, स्थिरता पाहिजे. मगाशी मी म्हटलं स्थिर झालं तरच शांत होईल. म्हणून स्थिरता, स्थिर सुखम आसन. कुठेही बसा, बसल्यानंतर स्थिरता येणं अपेक्षित आहे. आणि स्थिरता आली की शांतता येईल. आणि शांतता आली की ते पारदर्शी होईल. आणि मग जे आत्मसात करायचे ते आपल्याला प्राप्त करता येईल. म्हणून आसन असायला हवं स्थिर सुखम. कुठेही बसा, खुर्चीवर, पाटावर, कशावर, नुसत्या आसनावर. दुसरं आहे प्राणायाम. आसन प्राणायाम. प्राणायामामध्ये श्वास आत घेणं, पूरक, कुंभक, धरून ठेवणं आणि सोडणं, असे 3 ह्याच्यामध्ये प्रकार आहेत. आणि त्याच्यात प्राणायामाचे खूप प्रकार आहेत. ते सकाळी करणं, आपल्याला आसन केल्यानंतर प्राणायाम करणं अपेक्षित आहे. हे प्राणायाम कशासाठी एक लक्षात घ्या. प्राण हा सुद्धा आहे ना सर्वांग उपयोग. म्हणजे प्राण हा वायुरूपच आहे आणि मनही वायुरूप आहे. प्राणावर जर आपण कंट्रोल करू शकलो किंवा आपण त्याला जर आवरू शकलो तर प्राण तसंच मन वायू तत्वाचं असल्यामुळे प्राणांचं नियमन केलं आपण ह्या पद्धतीने, पूरक, कुंभक आणि रेचक या पद्धतीने किंवा प्राणायामाच्या प्रकारांनी, तर आपलं प्राणांचं नियमन केलं असता मनही ताब्यात येत. तर मन तर वाभरटच आहे आपलं, वायुतत्वाचं आहे आणि रजोगुणाचं आहे. ते धावतच असतं सगळीकडे. मग ते ताब्यात यायला हवं असेल तर प्राणायाम आसनानंतर करणं आवश्यक आहे. पुढची शब्द खूप छान आहे, प्रत्याहार. आता आहार शब्द याच्यात प्रतिकूल आहार, प्रत्याहार. आपल्याकडे 4 महिने कांदा लसूण वांग खायचं नाही, काय की नाही. ते नाही खाल्लं ना खरंच तर ते 4 महिन्यांनी खाल्ल्या जाताना जो आनंद मिळतो, आपल्याकडे विशिष्ट गोष्टी नाही खायच्या, त्या नाही म्हणजे प्रतिआहार. फक्त जिभेनी किंवा तोंडानीच खातो का? आहार आपला मानसिक असतो, डोळ्यांनी असतो. नको त्या गोष्टी पाहायच्या नाहीत. पुन्हा मालिकांचा प्रश्न आला की हे नाही बघायच्या. टीव्हीवरचं कितीतरी गोष्टी बघू नयेत अशा आहेत, दूरदर्शनाच. म्हणून आहार, ममत्व आणि द्वेष इत्यादी सुद्धा न स्वीकारणं,
पुन्हा इथे शब्द ममत्व आला म्हणून सांगते, स्वामित्व मोलांचं माझ्याचकडे असणारे अडकते ती मी ममत्वानी, तो आहार थांबवला पाहिजे. समोर येईल तेव्हा माझा, नाही म्हणजे आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे. हे सोपं नाही, पण श्रद्धा आणि प्रेम यामुळे आपल्याला हे दिसू शकतं, कळू शकतं. ह्याचा विचार करायला हवा. म्हणून प्रत्याहार, धारणा, धारणा म्हणजे धरणं, आणि धरणं हे विशिष्ट ध्यान करण्याच्या आलंबनावर हे स्थिर होणं आवश्यक आहे. जी गोष्ट आपण ध्यानासाठी धारणा शब्द सांगते म्हणून धारणा करणं आवश्यक आहे, धरून ठेवणं. साधा शब्द येईल, गर्भ धारणा व्हावी लागते, धरावं लागतं तिथे. तसंच आहे आम्हाला जे करायचंय, मग सगुण असेल निर्गुण असेल, निर्गुण तर करता येत नाही, आपण प्रयत्न करायला हवा निर्गुणाशी. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, पण सगुणच धरता येत नाही. धारणा शक्ती धरून ठेवलं की त्याच्याशी काही काळ तिथे राहिलं की ध्यान साधतं. म्हणून धारणा करता आली पाहिजे. आणि ही धारणा म्हणजे विशिष्ट गोष्ट कुठली असू देत ती धरून ठेवणं. मग ज्योत असेल, सूर्याची मूर्ती असेल, श्रीरामाची असेल, काही असेल, दत्ताची असेल, कृष्णाची असेल, तुम्ही ते गाणं होतं काही म्हणा, गोविंद म्हणा किंवा गोपाळ म्हणा, देवत्व एकच आहे, ते धरा. आणि ते धरा म्हणजे धरणं हे असेल. म्हणून धारा ह्या वरच्या ज्या सगळ्या क्रिया आता तुम्हाला मी सांगितल्या, धारणेपर्यंत अपरिग्रह आलं, धारणा आली, शौच शुचिता आली, हे सगळं जे आहे ते धरून ठेवणं किंवा ध्यान याच्यासाठी उपयोग त्याचा होतो. आपल्या एखाद्या गोष्टीवर, वस्तूवर स्थिर करणं म्हणजे ध्यान. मनात एकाग्र करून, मुळामध्ये मन एकाग्र होतच नाही हो. तुम्ही बघा प्रयत्न करून, ध्यानाला बसलं की ते नाना तऱ्हेची भुंगे विचारांची येऊ देत. सुरुवातीला येतील. आता आपण ध्यान बघणार आहोत आणि ध्यानाच्या ह्यालाच येण्यासाठी मी अष्टांग योगातलं ध्यान म्हणून इथे विचार सांगणार होते. एक असं श्रवण, मनन आणि निधिध्यासन ध्यानाच्या सण. श्रवण म्हणजे ऐकणं, मनन आणि निधिध्यासन हे 24 हे अनुसंधान 24 तास करण्याचं साधन आहे. एका ठिकाणी बसून गेलेल्या गोष्टीला, अखंड गोष्ट केलेल्या ध्यान असं म्हणतात. एका ठिकाणी बसले मी आणि अर्धा तास जमेल तेवढा वेळ केलं, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून आपलं मन एखाद्या गोष्टीवर निश्चित करणं, स्थिर करणं याला म्हणतात. आणि बराच काळ ही स्थिती आपल्याला सांभाळता आली की साधकाची इच्छा तीव्र झाली की त्याचं हे काम. एक लक्षात घ्या, आपण कुठलंही काम जर आवडीचं करत असलो ना, तर तिथे आपली ध्यानावस्था येते. ते बघावं. तुम्ही एम्ब्रॉयडरी मनापासून करणारे, गाणं शास्त्रीय किंवा कुठलंही गाणारे, मनापासून गाणारे त्या ध्यानावस्थेत जातात. शास्त्रज्ञ जातात आपलं काम करताना. ते काम करत असताना त्यांची इतकी तन्मयता येते, त्याला आपण शास्त्रीय परिभाषेत किंवा परमार्थामध्ये ध्यान म्हणणार नाही कदाचित, पण ती ध्यानावस्थाच आहे. आणि ही ध्यानावस्था इतकी की न्यूटनचं ताट वाढलेलं, जेवून गेला मित्र तरी याला पत्ता नाही, आणि येऊन म्हणतो अरे बापरे आपण जेवलो वाटतं, म्हणजे आपल्याला तोही पत्ता. किती ध्यानामध्ये ज्याला तन्मयता, ते उदाहरण म्हणून तुम्हाला मी दिलं. म्हणून एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला ध्यान साधायचं असेल ना, तेव्हा साधकाची तीव्र इच्छा लागते की मला ते करायचंय, मला ते जमलं पाहिजे, प्रयत्न मी करीन, मला ते जमलं पाहिजे. आणि ही जेव्हा तीव्र इच्छाशक्ती असते ना, तेव्हा क्रियाशक्ती घडते. तेव्हा ही इच्छाशक्ती असेल तेव्हा क्रिया, आणि मग त्याला परमेश्वराचे आशीर्वाद लाभतात. म्हणून ते तीव्र इच्छा हवी आणि मन तदाकार करण्याची क्रिया म्हणजे विधी, शास्त्रपूर्वक, आणि यामुळेच ध्यान शक्य असतं. 3 गोष्टी सांगितल्या: तीव्र साधकाची तीव्र इच्छा, मन तदाकार करण्याची क्रिया म्हणजे विधी, यामुळेच ध्यान शक्य असतं. आणि श्रद्धा हवी, सद्गुरूंवर श्रद्धा हवी, परमेश्वरावर श्रद्धा हवी, की मी एखादी गोष्ट करायची ठरवेल की परमेश्वर माझा पाठीराखा आहे. म्हणून तिसरी गोष्ट श्रद्धा, तीही आपल्यापाशी असायला हवी. आणि ती मग आपल्याला ज्ञान होतं ते कशामुळे होतं? असा ध्यानाला हे सगळं लागतं. मग ज्ञानाला काय लागतं? तर त्याला शमिकाने खूप छान शब्द सांगितले होते बघा, की प्रतीक आणि प्रमाण याची गाठ पडली की ज्ञान होतं. म्हणजे काय? समोर एखादा, आणि हे तर उदाहरण कायम अध्यात्मात येतं, समोर एखादा माठ ठेवलेला आहे आणि माझी नजर म्हणजे प्रमाण चैतन्य, हे प्रमाण चैतन्य डोळा आहे,
हे प्रमाण चैतन्य जेव्हा त्या माठापाशी जातं, आत आहे चैतन्य त्याच्या पाठीमागे, ते जेव्हा तिथे जातं तेव्हा लगेच मला त्या माठाचं ज्ञान होतं. तिने पेनचं उदाहरणही दिलं होतं की ज्ञान होतं कसं कुठल्याही गोष्टीचं. विचारसागर रहस्यामध्ये प्रमा चैतन्य, प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य वगैरे 4 भागांनी दाखवले. ते आत्ता बघायची गरज नाही. लक्षात असेल प्रमाण आहे आपल्यापाशी, मला ऐकू येतं, दिसतं तेव्हा डोळ्यांनी पाकते, ऐकू आली एखादी गोष्ट, ते वास आला, जळल्याचा वास आला, दूध, गृहिणीच्या लगेच लक्षात येतं दूध तापलंय, नाकाला गंधानी कळतं, हे माझं सुद्धा इंद्रियच आहे आणि हे इंद्रिय काय आहे, ज्ञान गोळा करणारं आहे म्हणून लगेच कळतं. तसं आवाज आला तर डोळे जाणार नाहीत, कान जातील. कानाला कळतं कशाचा ध्वनी आला आणि नंतर डोळे जातात, पण आधी कानाला कळतं कसला आवाज आला. बेल वाजो काही वाजो हे वाचताना. म्हणून आपली ही जी सगळी इंद्रिय आहेत ना, ही इंद्रिय जी आहेत आपली विषयाची ज्ञान गोळा करण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहेत. म्हणून ध्यान करताना काय करायला हवं, तर श्रद्धा माझी हवी की मला हे साधणार आहे. आणि कशामुळे साधणार आहे, तर तीव्र सिनेमाचं तिकीट काढायची तीव्र इच्छा असते की नाही, तशी ध्यानाची सुद्धा तीव्र इच्छा की मला हे साधलं पाहिजे, यांनी खूप आनंद मिळतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, नुसतंच खूप आनंद मिळतो नाही, ध्यान साधलं तर काय होतं ते पुढे सांगेन मी, की माणूस शांत होतो, त्याच्या मनातले रागद्वेष कमी होतात, त्याला खूप अनुकूल गोष्टी. पण याला दिवसभर अनुसंधान, तेही सांगितलं की मी दिवसभर वाटेल तशी वागेन आणि मला हे साधावं नाही, हे जमणार नाही. आणि ही गोष्ट करण्यासाठी हे करायला हवं. म्हणून ध्यान म्हणजे काय, तर करायचं तर ते प्रयत्नपूर्वक करायचं. आणि ती प्रयत्नपूर्वक करण्याची जी क्रिया आहे, विधी आहे, कसं बसावं, काय करावं, मनाचं काय, आणि त्याला श्रद्धा हवी. मग श्रद्धा असली की परमेश्वराचे, सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. तर ध्यानाचे किती प्रकार आहेत, असा प्रकार येतोच पुढे की ध्यानाचे प्रकार किती आहेत. तर ध्यानाचे 3 प्रकार आहेत. एक प्रतीक ध्यान आहे, दुसरं ध्येयानुसार ध्यान आहे आणि अहंग्रह ध्यान आहे. असे 3 ध्यानाचे प्रकार आहेत. ध्यान म्हणजे लक्षात आलं की एखाद्या गोष्टीवर मन स्थिर करणं, ते तिथेच राहू देणं काही काळ, म्हणजे ध्यान. आणि ते धरून ठेवणं त्याच्या आधी हे करणं आवश्यक आहे. मग प्रतीक ज्ञान म्हणजे सूर्याला आपण ध्यान, सूर्य म्हणजे तेज, काही जण ज्योत समोर ठेवू नये, ते तेजच आहे, सूर्याचं तेजच आहे. त्यांनी पुन्हा लक्षात असेल की एकाग्रता वाढते. आपण मुंजीच्या वेळेला बघितलं होतं की गायत्री मंत्र जो आहे, त्या गायत्री मंत्राने तेजाचं प्रतीक सूर्य असल्यामुळे सगळ्या वृत्ती एकाग्र करण्यासाठी, एका टोकावर आणण्यासाठी आपल्याला त्या गायत्री मंत्राचा उपयोग होतो. ध्यानातही तेच आहे. ते तेज का बघायचं आणि सूर्य काय बघायचं, तर ते तेजाचं प्रतीक आपल्या समोर आलं तर ते तेज कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढवायला खूप मदत करतं. आणि त्यामुळे हे आपल्याला शक्य आहे सूर्याला ईश्वर समजून किंवा ते त्याचं उद्दिष्ट समजून घ्यावं. दुसरं निसार ध्येयानुसार ध्यान म्हणजे काय, ध्येय धरावं, विठ्ठल म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, दत्तगुरु म्हणा, श्रीराम म्हणा, काहीही म्हणा, त्याचं ध्यान आणि त्याचं एकाच एका वेळेला. आणि जे काय मी धरीन माझं ध्येय असेल ते धरल्यानंतर त्याचं संपूर्ण साकार रूप सगुण आणि त्या सगुण रूपाशी तद्रुपता होणार, धनुर्धारी असणारा श्रीराम, वामांगी असणारी सीता, मग हे सगळं त्याचं रूप जे आहे ते डोळ्यासमोर यावं. त्याचं हळूहळू ते रूपामधनं आपण मी त्याच्या कार्याकडे किंवा जीवनाकडे, म्हणजे पहिला श्रीराम जो आहे तो दाशरथी पुत्र राम सांगून झालंय हे. दुसरा जो आहे तो पहिला दाशरथी पुत्र राम, दुसरा जो आहे तो ईश्वर रूप राम षडगुणेश्वर, आणि तिसरा जो आहे तो ब्रह्मरूप राम. त्याच्या ही प्रगती आहे माझी नामातली, आणि ती झाली तर ती ध्यानात उपयोगाला होईल. म्हणून सगुण रामाचं ध्यान करताना हे सगळं मला प्रगती माझी झाली पाहिजे. नुसत्या मूर्तीकडे पाहून भागणार नाही, त्याचं कार्य, त्याचं वागणं, त्याचं, आणि त्याशिवाय त्याचं जे असणार आहे ब्रह्मरूप, म्हणजे पुन्हा ज्ञानदेव आपल्याला समर्थांची आठवण होते, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगी. हे संत आपल्याला शास्त्राच्या आधाराने सगळं सांगतात. तर हे आपण सगुणाकडनं निर्गुणाकडे, कारण नुसत्या निर्गुणाचं ध्यान आपल्याला जमत नाही, कारण आपल्याला काहीतरी आलंबन लागतं. आपण असे आहोत की आपल्याला काहीतरी आलंबन लागतं, आलंबन असल्याशिवाय ध्यान करता येत नाही. म्हणून हे ध्यान धरायचं, हे ध्येयानुसार तर मग काही धरा, पण जे धराल ते आठवून करायचं. आणि अहंग्रह ध्यान म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ग्रह करून घेणं, मी आहे की नाही ब्रह्मरूप, मी ब्रह्म आहे, ब्रह्माच्या आधारे मी त्याचाच अंश आहे, हे खरं आहे. मी जो आहे
आता मी दिसतेय ते काय आहे? नामरूप आहे माझं. तुम्ही दिसताय ते काय आहे? नामरूप आहे. ते जर वजा केलं, पंचमहाभूत आणि नामरूप जर वजा केलं, तर चैतन्य सगळ्यांचं एक सारखं एकच आहे, त्याचाच अंश आहे. हा जर विचार आम्ही केला तर ध्यान करायला अहम ग्रह व्यवस्थित करून घ्यायचा की हे जाणार आहे, नाम आणि रूप दोन्ही जाणार आहे. आलं ते जातं, जे जे येतं ते ते जातं. उपजेते नाशे, नाशले पुनरपी दिस. म्हणून हे अहंग्रह ध्यान करताना सुद्धा याच्यासाठी केनोपनिषदामध्ये खूप छान दिलंय की मला ध्यान साधनेसाठीच केनोपनिषदामध्ये असं दिलंय की माझ्या डोळ्यांनी दिसतं, पण डोळ्यांनी कशामुळे दिसतं? त्याच्या पाठीमागे जे चैतन्य आहे त्याच्यामुळे दिसतं. उदाहरण दिलं होतं याच्यासाठी की मी बघतीये पण बघत नाहीये. रस्त्याने जाताना एखादी व्यक्ती समोर येते, मी बघत असते पण माझं लक्ष कुठेतरी गुंतलेलं असलं तरी, मी बघत असले दिसत असले तरी मी बघत नसते. आणि ती म्हणते अगं तू पाहिलंस पण लक्षच दिलं नाहीस. मी खरंच नाही पाहिलं. दोघांचंही खरंय. कारण मी बघत होते पण माझं चैतन्य त्या डोळ्याच्या मागे नव्हतं, ते कुठेतरी हरवलं होतं. म्हणजे जे चैतन्य सगळ्या शरीरभर आहे ते डोळ्याच्या मागे आलं तरच डोळ्याने दिसेल, नाही तर समोर असणारी व्यक्ती मला दिसणार नाही. केनोपनिषदामध्ये ही साधना ध्यानासाठीशी सांगितलीये की माझ्या डोळ्यांना डोळ्यांना ज्याच्यामुळे दिसतं ते मात्र माझ्या डोळ्यांना दिसू शकत नाही. दाखवा चैतन्य कुठं आहे ते नाही दाखवतायत. कानाला माझ्या ज्याच्यामुळे ऐकू येतं, ज्या चैतन्यामुळे कानाला ऐकू येतं, शब्द वापरतो आपण, डोळ्यात प्राण आणून बघणं, जीवाचा कान करून ऐकणं. तर ऐकत असताना कानाच्या पाठीमागे मग एखादी गोष्ट मी ऐकली नाही, सटकली. का सटकली? कारण कान तिथे नव्हते. कान म्हणजे कानामागचं चैतन्य तिथे नव्हतं म्हणून सुटकलं. हे काय सांगितलं मगाशी मला जरा सांग, परत लिहायचं राहिलंय. हे आपण अनुभवतो. म्हणून मग इथे ध्यानात त्याचा उपयोग कसाचा? तर कानाने मला ज्याच्यामुळे, ज्या चैतन्यामुळे कानाला ऐकू येतं ते चैतन्य माझ्या कानाला मात्र ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही. नाकानी गंध ज्याच्यामुळे येतो, जिभेला चव ज्याच्यामुळे कळते आणि त्वचेलाही ज्याच्यामुळे कळतं स्पर्श ज्ञान, त्या सगळ्यांना ते चैतन्य दिसत नाही, अनुभवाला येते. दिसलं तर अनुभवाला येते, दिसत नाही. अनुभवाला येतं पण ते कळत नाही. ते कळण्यासाठीच तर ध्यान साधना करायची की ते कळलं कोणामुळे होत आहे हे सगळं, हे जर कळलं तर होईल. म्हणून उपनिषद वेगवेगळे ग्रंथ का अभ्यासायचे किंवा अभ्यासले तर त्याचा काय फायदा होतो? याच्यात इंटरकनेक्टिव्हिटी आहे, अंतर्गत हे सगळं जोडलेलं आहे, मूलतत्व जे आहे. म्हणून ध्येनातून प्रवास करत असताना सुरुवातीला आपण काय करतो तर तो ध्याता, ध्यान आणि ध्येय अशी त्रिपुटी असते. ध्याता म्हणजे मी, ध्येय म्हणजे राम आणि ध्यान म्हणजे मी जी करते प्रक्रिया त्याला ध्यान असं म्हणतात. पण सुरुवातीला असं होतं की हे तिन्ही असतं, ते ध्याता, ध्यान आणि ध्येय. पण सतत अभ्यासाने तल्लीनता जशी वाढते ना आणि ध्यानामध्ये समरसता येते, मला साधायला लागतं. आणि निधिध्यासनाची परिपक्व अवस्था आहे की निधिध्यासन, सतत ध्यास. आता हे निधिध्यासन शब्द कुठे आला सांगा? श्रवण, मनन, निधिध्यासन. श्रवण केलेली गोष्ट मननाच्या द्वारे सातत्य चिंतनात आली तर तो निधिध्यास. ध्यास आहे शब्द, निधी राखा. मग त्या निधिध्यासनाची परिपक्व अवस्था म्हणजे इथे जो ध्याता आहे स्वतःला पूर्ण आपल्या देहाचं भान विसरतं. ध्यानात तेच तर करायचंय. ध्याता स्वतःला पूर्ण विसरतो आणि ध्याता आणि ध्यानाची क्रिया जी आहे ते ध्येयाकार होऊन जातं. म्हणजे मी ध्यान करणारा ध्याता, क्रिया आहे दोन्ही ध्येयाकार होऊन जातं, म्हणजे रामरूप. आणि मग आपण असं म्हणतो देव शोधावया गेलो तो देवच, त्याच्याशीच एकरूप होतो. हे दोन्ही राहत नाही, मीही राहत नाही आणि क्रिया पण राहत नाही. हे घडतं, ही ध्यानाची प्रक्रिया आहे आणि ही करता यायला पाहिजे की नाही? हळूहळू का होईना, एकदम साधणार नाही. साधना ही एकदम साधणारी, पण ती निधिध्यासनाने, अनुसंधानाने, अखंड परिश्रम करून, मगाशी म्हटलं तसं दिवसभर त्याच्या अनुसंधानात राहून आणि दिवसभर माझं अन्य आचरण सुद्धा त्याला अनुकूल असं जेव्हा मी करीन तेव्हाच हे मला साधणार आहे. म्हणून स्वरूपानंदांचं एक खूप छान अभंग आहे, तुम्ही ऐकलं असेल, अंतर्बाह्य राम झालो. खूप छान भजन आहे. अंतर्बाह्य राम झालो, देखिले ब्रह्म मूर्तिमंत.
मूर्तिमंत ब्रह्मच मला दिसलं रामाच्या रूपाने, कारण मीच अंतर्बाह्य. ऐका जरूर युट्यूबवर, खूप सुंदर लिहिलंय. काम क्रोध सगळे गेले आणि मी त्याच्याशी एकरूप झालं, प्रपंच पण गेला. काय ध्यानाचीच प्रक्रिया त्या अभंगामध्ये आहे. म्हणून अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम. पूर्ण काम म्हणजे कामना नाही पूर्ण झाल्या, पूर्ण काम म्हणजे कुठलीही वासना इच्छा राहिली नाही. अभंगातनं सुद्धा आपल्याला ध्यानाचं हे मिळू शकतं. म्हणून आपलं स्वरूप आहे चैतन्य, ते काय आहे? सच्चित आनंद. आणि हे सच्चित आनंद आहे, सुख आणि स्पष्टपणे असणारं अंतःकरण, हे आपली अवस्था आहे. ही आणि अवस्था हे जर अनुभवाला आली ना, म्हणजे आपण जर त्या ध्यानामध्ये स्वतःलाही विसरलो आणि ध्यानाची क्रियाही विसरलो आणि त्या ध्येयाशी एकरूप झालो, तर विलक्षण अद्भुत आनंद येतो. आणि तो अद्भुत अद्भुत म्हणजे ते भूतकाळातही आले नाही असं, आणि त्याचा शब्दात नाही सांगताय काय होतंय, काय झालं आणि काय हो. मग प्रयत्न एवढाच होतो की त्यावेळेला जे नेमकं साधलं ना, तसं मला परत साधायला हवं. मग माणूस पुन्हा प्रयत्न करतो आणि पुन्हा प्रयत्न केला की पुन्हा तीच अवस्था येते. सद्गुरु कृपा होते आणि ते ऐकायला येतं. आणि हे झाल्यानंतर जी अनुभूती ती अद्भुत येते. म्हणून या सगळ्याचा अभ्यास करायचा आणि कल्पना आपल्याला येते. भूतकाळाचं आणि भविष्य काळाचं चिंतन थांबतं आणि अंतःकरणाला आनंदाची अनुभूती येते. आणि हेच समाधीचं स्वरूप आहे. म्हणून एक लक्षात येईल, डॉक्टर काका नेहमी छान शब्द वापरतात. भूतकाळामध्ये डुब्या मारू नका आणि भविष्य काळामध्ये भराऱ्या मारू नका. आपण भूतकाळात तसंच तसं मला आठवतंय 25 वर्षापूर्वी. अगं नको बाई आठवू, तुला आत्ता सांगितलेलं लक्षात राहत नाही, हे साधन ऐकलं ते 25 वर्षापूर्वीच कशाला आठवते? केव्हाच काळ गेला हातात. म्हणून भूतकाळात नाही आणि असं जेव्हा आपण भूत भविष्य विसरतो आणि ह्या आहे या क्षणाशी तेही विसरतो. मी माझे पण विसरते, मी माझे पण. अवघा रंग एक झाला. अभंगात ही साधनेचीच प्रक्रिया आलेली आहे. अभंगात आहे मी तू पण गेले. ते अनीट अभंग ऐकलात की लक्षात असं येईल की कुठे कुठे येतं हे. आणि हे जर येत असेल तर ते मी आठवायला हवं. आणि येऊन केलं तर म्हणजे पुढचं बघावं तर दिसत नाही. एकरूप झाल्यावर द्वैत शून्य हे सगळं जातं. एकरूप झाल्यामुळे द्वैत म्हणजे तू मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त आरतीत आहे. मी आणि तूपणाची जर बोळवण झाली ते एका जनार्दनी श्री दत्त ध्यानाचीच प्रक्रिया आहे की दत्ताशी मी एकरूप. रामाशी सांगितलं तसं दत्ताशी एकरूप होतं. ते कुठल्याही दैवत जे आपण धरू ते त्याच्याशी एकरूप येतं. आणि हे एकरूप होणं, एकरूप झालो आणि हे एकरूप होणं आवश्यक आहे. मग शून्य निद्रा, तिथे शून्यही नसतं म्हणजे काही नाही असं नाही. आणि निद्राही नसते, झोप लागत नाही आणि झोप लागताही कामा नये. म्हणून ध्यानाला बसते म्हटले आणि डुलकी लागली नाही चालणार, ते ध्यान नाही. त्या ध्यानामध्ये माझं मी पण हरवून गेलं पाहिजे. आणि हरवून म्हणजे आपोआप हरवून गेलं पाहिजे, त्याच्याशी तद्रुपता आली पाहिजे. ही समाधीस्थ अवस्था आहे किंवा मी आनंद स्थितीमध्ये आहे, हेही भान तिथे नसतं. नंतर कळतं. काय किती छान वाटलं ना, नंतर कळतं. आणि ही नंतरची स्थिती आहे. एक गोष्ट ही जीवाची स्थिती आहे आणि ह्या अवस्था नव्हे तर ते जीवाचं स्वरूप आहे. जीवाचं स्वरूप आहे. आपण जे बघितलं ते जीवाचं स्वरूप आहे की ते सच्चित आनंद शुद्ध रूपामध्ये, सच्चित आनंद रूप असल्यामुळे त्याच्याशी मी एक रूप होते. सच्चित आनंद रूपाशी कुठलंही त्याच्यामध्ये भेसळ नसते, शुद्ध स्वरूपात असते. म्हणून आनंद होतो. आणि आनंद हेही माझं स्वरूप आहे. म्हणून ही एकाग्रता आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ध्यान साधना करायची. एक गोष्ट महत्वाची. आणि हे सगळं जे आहे, चित्त शांत हवं, ते अगोदर शुद्ध हवं. म्हणून वेदविहित निष्काम कार्याने शुद्ध करून घ्यायचं. आणि हा अभ्यास सगळा कशासाठी करायचा? तर ह्या सगळ्या आनंदासाठी करायचा. हा ध्यानाचा जो चिंतन अनुकूल होऊ शकेल यासाठी हे सगळं करायचं. आणि हे करताना आपण हे प्रकार थोडेसे पाहिले. आता समाधीचे प्रकार आहेत. समाधीचे प्रकार आहेत. त्याच्या आधी एक येते, तो नुसता सांगते, उल्लेख करते आणि पुढे घेते. समाधीचे प्रकार म्हणजे टप्पे आहेत. त्याच्या टप्पे किंवा 2 भाग म्हणूया. सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. मुळामध्ये शब्दातच शब्दाचा अर्थ नेहमी असतो.
सविकल्प, विकल्प म्हणजे पर्याय, विकल्पासह म्हणजे सविकल्प, आणि निर्विकल्प म्हणजे तिथे पर्यायच नाही, निर्विकल्प. मग उत्कृष्ट कुठला असेल? विकल्पासह असणारा उत्कृष्ट असेल का निर्विकल्प उत्कृष्ट असेल? सहज कळतं. जिथे कुठलेही विकल्प नाहीत, पर्याय नाहीत, ती निर्विकल्प समाधी ही उत्कृष्ट समाधी आहे. ती साधणं ही अत्यंत अवघड, आधी ध्यान साधणं हे सगळं. आणि हे पुन्हा त्याच्यातही प्रकार आहेत. शास्त्र म्हटल्यानंतर हे येतो सगळं, काही इलाज आहे. सविकल्प समाधीमध्ये पुन्हा दोन प्रकार, शब्दानुविद्ध आणि दृश्यानुविद्ध. शब्दात शब्दाचा अर्थ असतो. शब्दानी म्हणजे परोक्ष शब्दानी जे समजतं, मी ब्रह्म आहे, मी आनंद रूप आहे आणि मी त्याची आहे, हे सगळं जे ब्रह्मविद्या किंवा जीव ब्रह्मैक्य, जीव हा ब्रह्मरूपच आहे, हे करण्यासाठी जे शब्दाचं अखंड चिंतन करावं लागतं, तो शब्दानुविद्ध. विद्ध म्हणजे सुद्धा खंडित करणं, ते शब्दानेच कळू शकतं. उदाहरणार्थ, मी त्याचाच अंश आहे याचं सांगण्याचं अनेक प्रकारांनी आपल्याला सांगता येतं. सोन्याचे सगळे दागिने हे सोनरूपच असतात की नाही हेही पाहिलंय आपण. त्याच्यात सगळ्या दागिन्यांमध्ये सोन्याखेरीज काहीही नसतं वेगळं. पण आपण सोनं घातलं म्हणत नाही, दागिना घात, कारण एकच आहे, त्याला नामरूप आहे. तसं मला नामरूप आहे, पण मी त्याचाच अंश आहे. जसं पाण्यावर उठणारी लाट असू दे, तर मला वाटतं हिनी छान कविता लिहिली आहे की ती लाट जी होती तिला अहंकार झाला की मी लाट आहे, आणि बाहेरच्या तरंगाला खिणवलं. लाट असू देत, तरंग असू देत, बिंदू असू देत, काही असू देत, मूळ रूप काय आहे? पाणी. फक्त पाण्याखेरीज त्यात काही नाही. तसं आपण वेगवेगळे दिसत असलो म्हणून अमृताच्या पुत्रांना म्हटलं जातं, सगळी समोर दिसणारी माणसं फक्त नामरूपाने वेगळी आहेत, चैतन्य रूपाने ती ब्रह्मरूपच आहेत आणि एकरूपच आहेत. हे जर अखंड ठेवलं तर राग द्वेष मत्सर होईल का? येईल का मनामध्ये? येणार नाही. हे शब्दानुविद्ध, हे शब्दाने समजावून घ्यायचं आणि शब्दानु समजावून घेतलेलं आत्मसात करायचं. म्हणून तिथे आता इथे दृश्याच्या आधाराने मी ब्रह्म आहे असं चिंतन केलं. आता हे दृश्यानुविद्ध आलंच आपोआप की मी जे आहे मी ब्रह्म आहे, तर ते तोही ब्रह्मच आहे, सगळेच आहे. आपण सगळे ब्रह्मरूपच आहोत. मुळात दिसणारं बाहेरचं भेद वेगळा आहे, तो असू दे, पण बाकीचा भेद वेगळा असला तरी ब्रह्मापासूनच सगळे झालेले. दगडापासून सगळं, दगड आहेस असं कोणी म्हटलं तर ओके, आहेच दगड. का? तर दगड आणि मी एकाच ब्रह्मतत्वापासून झालो आहे म्हणून. ठीक आहे म्हटलं कोणी, राग यायचं का? म्हटलं याचा विचार करून ठिकाणावर यायचं, असं येईल. मग मी सुद्धा त्याच्याच पासून झाले. या स्थितीमध्ये ही जी समाधी आहे त्यामध्ये ध्याता, ध्यान आणि देय या तिन्ही चाललेले असून आत्मानंद मिळत असतो. म्हणून समाधीमध्ये आत्मानंद मिळतो आणि त्रिपुटीची ध्याता ही नसल्यामुळे आनंदापलीकडे याच्यामध्ये काहीही असत नाही. पाण्यात साखर विरघळावी तशा तऱ्हेनं निर्विकल्प समाधीमध्ये द्वैत विरघळून जातं. आणि हे द्वैत झालं म्हणून मगाशी एका जनार्दनी श्री दत्त ध्यान सांगितलं. याच्यापेक्षाही वेगळं जे आहे ती जीवनमुक्ताची किंवा संतांची अवस्था आहे. याच्यापेक्षाही वेगळी आहे ती की त्याच्यामध्ये त्यांनी बाद असे सगळं जग दिसत असतं, जगात वावरत असतात, पण ते बाधित केलेलं असतं साधनेने. आणि बाधित केलेलं असल्यामुळे त्यांना भेद जाणवतच नाही. त्यामुळे राग येत नाही, लोभ होत नाही, देह तादात्म्य नष्ट झालेलं असतं. तुकाराम महाराजांनी उसाची बोळी आणली, बायको रागवली. ते म्हटले अगं सगळी मुलं आपलीच की नाही. गाढवावर बसवलं, ते म्हटले अगं त्यांना आनंद मिळाला की नाही. आनंदासाठी म्हणजे इतकी निरपेक्षता आणि इतकी निर्लेपता मग ती नाथांच्या अनेक संतांच्या उदाहरणामधनं आपल्याला देता येईल. ते आता आपल्याला शक्य नाही. हा भाग आपण लक्षात घ्यायला हवा. इथे एक भाग आणखीन संत आणि जीवनमुक्त, अगदी जनक राजा सुद्धा जीवनमुक्त होते. तुकाराम महाराज यांची परिस्थिती आणि जनक राजाची परिस्थिती ही खूप टोकाची, पण तरीही दोघं याच तऱ्हेनं जीवनमुक्त समाधीमध्ये, जीवनमुक्त अवस्थेमध्ये राहत होते, जीवनापासून अलिप्त झालेले होते. म्हणून प्रारब्धानुसार जे काय घडायचं ते घडतं, बाकी घडायची गरज नाही. खूप वेळा उदाहरण येतं, आता मी उदाहरणाच्या मोहात जात नाही कारण माझ्यापाशी वेळ नाहीये. पण लक्षात असं येईल की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अनेक उदाहरणं आपल्याला मिळतात आणि ती मिळून आपण त्याच्याबद्दलचा विचार की नाही गुंतायचं. ठीक आहे. आणि हे सांगत असताना आता इथे पुन्हा लक्षात असं येईल की झोप लागली की आपण म्हणतो काय सुंदर झोप लागली होती, ब्रह्मानंदी टाळी लागली होती.
हे शब्द आहेत का आपले, ब्रह्मानंदी टाळी लागली होती. झोप म्हणजे काय आणि झोप म्हणजे समाधी नाही. फरक आहे झोप आणि समाधीमध्ये. काय फरक आहे तो थोडासा विचार आपण थोडासा करूया. खूप करूया असं नाही, आपल्याला वेळेचं बंधन पाळून. पण झोप बघा, आपल्याला दोन्हीतली तुलनात्मक फरक बघ काकांनी सांगितले ते कसे करायचे. एकच आहे, आपल्याला झोप सहज आणि आपोआप लागते भाग्यवान असलो तर. खरंय हा, झोप लागणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण झोप मग त्या समर्थांच्या गाण्यातला आठवतात, कोण राहतो देहात, कोण झोपवी क्षणात, कोण फिरवितो करमायेचा आपण असता झोपेत. आपल्याला झोप केव्हा लागते सांग. मी काल 9:27 झोपले असं जर मी सांगत असेल तर मी झोपलेली नाही. म्हणून केव्हा झोप लागते कळत नाही. आणि म्हणून हे गाण्यातले वेळ पडतात, कोण राहतो देहात जे चैतन्य राहतं, कोण झोपवी क्षणात. निद्रा देवी म्हणतो, ती देवी ते चैतन्यच आहे ना, ते कोण झोप. म्हणून झोपेबाबत लक्षात येईल, सहज, पण सहज आणि आपोआप लागते, कळत नाही आपल्याला केव्हा लागली ते. पण समाधी मात्र आहे, धारणा ध्यान इत्यादी 7 पायऱ्या चढूनच लावावी लागते. 7 पायऱ्या म्हणजे पुन्हा त्या समाधीच्या पायऱ्या मी सांगितल्या, यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी, त्या 7-8 पायऱ्या लावल्यानंतरच समाधी लागते. झोप मात्र सहजपणाने, तो श्वासोश्वास आपला झोपामध्ये चालू असतो. आपण जेव्हा समाधी म्हणजे ध्यान करतो तेव्हा त्याचा श्वास मंद होतो. तुम्ही मेडिटेशनच्या सीडीत जर बघितल्या असतील तर त्याच्यामध्ये असं लिहिलं जातं, आपण श्वास घेतो तो कुठेपर्यंत जातो, हृदयापर्यंत जातो खालीपर्यंत, आणि तिथून तो परत येतो. त्याची लांबी जास्त असते. पण जसं जसं मेडिटेशन किंवा ध्यान आपलं साधायला लागतं तशी तशी त्या ध्यानाची लांबी कमी होते, म्हणजे श्वास मंद होतो. आपण पळायला लागलो तर काय होतं, ते जोरात येतं. म्हणून श्वास जो आहे तो मंद होणं अत्यंत आवश्यक असतं. ते समाधीमध्ये होतं. श्वास मंद होतो, किंबहुना थांबल्यासारखा होतो, थांबत नाही. पण इतका मंद, इतका शांत, व्यक्ती शांत होते. आणि ती अशी शांतही होणं आवश्यक आहे का नाही कशाच्याही बाबतीत. झोपेमध्ये चेहरा निस्तेज होतो, पण समाधीमध्ये मात्र प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा दिसतो. आणि हे तेज बाहेरून येत नाही, आतून येतं. आतल्या साधनेचं तेज आहे. खूपदा आपण म्हणतो बघा, व्यक्तीचा चेहरा काय तेजस्वी आहे ना, कसं काय, ते तेज कुठलंही क्रीम लावून आलेलं नाही, आतल्या साधनेचं तेज असतं. आणि चौथा भाग त्याच्यामध्ये कारण देहामध्ये. झोपेमध्ये असताना आपण कारण देहामध्ये अज्ञानात पडतो. म्हणून म्हणतो ना काही कळलं नाही, आणि अज्ञानात मन बुडून जातं. पण समाधीमध्ये मात्र मन आत्मस्वरूपामध्ये म्हणजे सच्चिदानंद रूपामध्ये स्थित होतं. तिथे ते अज्ञानात असतं, म्हणून काही कळत नाही. आनंदात असतं, आनंदाची चुणूक कळते, पण असतं कुठे तर ते कळत नाही. म्हणून झोपेतनं उठल्यावर म्हणतो मला काही कळलं नाही. दुसरं म्हणजे सौम्य सुख आणि अंदर. सौम्य सुख कशाचं असतं, झोप लागल्याचं, म्हणजे त्याच्या जवळ जातो आपण आत्मसुखाच्या, आणि जातो असाच अनुभव सतत असतो. स्वतःला हरवून बसतो आपण तिथे, कशामध्ये, झोपेमध्ये. पण इथे मात्र समाधीमध्ये मात्र नुसत्या सौम्य सुख नाही तर महासुखाचा आणि स्पष्ट अस्तित्वाचा आपल्याला अनुभव येतो. आणि त्यामुळे होतं असं की प्रकाशमयता दिसते, किंवा ज्ञान दिसतं. तेच मी आहे ही अनुभूती येते, तेजाची अनुभूती येते. इथे मात्र होतं काय, अंधाराची. स्वतःला आपण हरवून बसतो स्वतःला. झोप झाली की माणसाचा स्वभाव जसाच्या तसा राहतो. वासना, विकार, भ्रम कायम असतात. उठलं की आज काय करायचंय हे डोक्यात येतं. पण जर समाधीमधनं आपण उठलो किंवा ध्यानामधनं आपण उठलो तर अज्ञान हळूहळू नष्ट होतं, नाहीस होतं. स्वभावामध्ये बदल होतो, शांत होतो. देह, प्रपंच, जग हे याच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. आणि एक सगळ्यात महत्वाची म्हणजे समाधानी अवस्था होते. समाधान असेल तर कुठेही आनंदच आहे ना, समाधान नसेल तर कुठेच आनंद नाही. समाधानी असणं असायचं असतं. आणि झोप संपतात मात्र विकार भ्रम सगळे कायम राहतात. याच्यासाठी एक गोष्ट छोटीशी, 5 वाजून गेलेत, वेळ कमी आहे माझ्याकडे, त्या तरी सुद्धा एका बहुरूप्याने
तुम्हाला माहित असेल बहुरूप्याची गोष्ट, ते गाईचं हे केतलं होतं शरीर आणि त्याला दगड मारल्याबरोबर त्याचं अंग शहारलं, त्याला बक्षीस मिळालं वगैरे. तर असा बहिरूपी दोघं होते आणि त्यांना असं सांगितलं समाधी आलं म्हणून सांगते की तुम्ही निर्विकल्प समाधी लावून दाखवा, तुम्हाला 1000 रुपयाचे 1000 मोहरा देऊ. म्हणून त्या दोघांनी निर्विकल्प समाधी लावली. लावली खरी, पण उतरवता कुठे येते, कारण सोंगच होतं ते. ती लावली पण उतरवता आली नाही. ह्याला योग गेली. आणि योग गेल्यानंतर रामाच्या काळामध्ये एकदा असं झालं की ह्या तऱ्हेनं एके ठिकाणी विश्वामित्रांच्या बरोबर किंवा वशिष्ठांबरोबर असताना त्याने सांगितलं, रामा ही इथली फरशी जरा हळू काढ, ही जी फरशी आहे इथली हळू काढ. का? तर ते म्हणले इथे 2 बहुरूपी ध्यानस्थ बसलेत. मी काय सांगतेय, झोपेतनं उठलं ते राग लोप कसे सगळे आपले जसेच्या तसे असतात ह्याच्यासाठी सांगते. आणि समाधीमध्ये मात्र सगळ्याचा लोपून आनंद स्थिती असते. तर तो दगड काढला, तिथे 2 बहुरूपी बसले होते. वशिष्ठांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून ती त्याची निर्विकल्प समाधी उतरवली. उतरवल्याबरोबर जाग आली, जागृतीमध्ये आल्याबरोबर तो म्हणला 1000 मुद्रा द्या. किती काळ गेलाय, किती शतकं गेली आहेत. आणि असं असताना म्हणजे त्या समाधी अवस्था ही झोपेसारखी झाली त्यांच्या, की ते उठल्याबरोबर आठवण. तसं उठल्याबरोबर आपल्याला असं आठवतं का, असं वाटतं का की परमेश्वरा खरंच रात्रीतनं नाही उचललं मला, मस्त आहे, मी छान आहे आणि इथून पुढे मला काय करायचंय, हे असं ध्यानावस्थेमध्ये मला साधेल का, जे आज झोपेत अनुभव. झोपेमध्ये निदान कळलं नाही, हे कळण्याची अवस्था ध्यान सत्ताना कळेल का, असा थोडा विचार. म्हणून समाधानी मुळामध्ये माणसाच्या स्वभावातच बदल होतो. देह बदलतो, प्रपंच जगाकडे बघण्याचा, सारख्या प्रापंचिक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ठीक आहे, प्रपंच नीटच करायचा आहे. समर्थच म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, तो नेटकाच करायचा, पण जेवढा करायचा, जेवढ्यास करायचा तेवढा करायचा आणि सोडून द्यायचंय. मुख्य आपलं उद्दिष्ट जे आहे ते परमार्थामध्ये या तऱ्हेनं साधणं असं आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात असं आहे की झोपेमध्ये कधीही समूळ दुःखनाश होत नाही, फक्त दुःखाचा तात्पुरता लय होतो. खरा सुखी कधीच होत नाही. आपण बघितलं तर काही दुखत असलं तर ते थांबतं थोडा वेळ. झोपेमध्ये बरं वाटतं, झोपल्यानंतरही आपल्याला बरं वाटतं, ही गोष्ट लक्षात येते. पण समाधीच्या दृढ अनुभवाने लक्षात असं येतं की अविद्या नष्ट होते आणि अविद्या नष्ट झाली त्यामुळे दुःखाचा समूळ नाश होतो, अज्ञान नाहीसं होतं आणि अविनाशी आनंद आणि समाधान प्राप्त होतं. हे समाधान प्राप्त होणं हे खूप आवश्यक आहे. मुळामध्ये शांती, समाधान, तृप्ती, आनंद आणि निर्मयता हे आवश्यक आहे आणि हे करणं हे आवश्यक आहे. 8वा भाग दिलाय, अविद्या शिल्लक राहते झोपेमध्ये, अज्ञान आणि अंतःकरणाचा सर्व व्यवहार मावळतो, ही झोप होय. अंतःकरणातलं सगळं विसरून जातं आणि अविद्या नष्ट होऊन समाधीमध्ये नष्ट होऊन अंतःकरणाचा सगळा व्यवहार मावळतो, जगाचं मिथ्यात्व कळतं. हे मिथ्या आहे, खरंच मिथ्या आहे की नाही, सत्य नाही आहे, कारण कायम टिकणारं नाहीये. सारांश एवढाच आहे, झोपेमध्ये अज्ञानाचा अनुभव आणि किंचित सुखानुभव येतो, समाधान ज्ञानरूप, पण समाधीमध्ये मात्र ज्ञानरूप चैतन्य सुखरूपतेचा अनुभव आपल्याला येतो. झोपेत होणारं सुख दुःखाचा अभाव आणि किंचित सुख, कारण ते सुखरूप असल्यामुळे. आणि झोपेचा रोज अनुभव येऊन सुद्धा माणसाला आपण खरोखर कोण आहोत हे समजत नाही. देहाभिमान, मी म्हणजेच देह, विषय वासना, नाना विकार, भ्रम हे सगळे असतात. समाधीतून मात्र अंतःकरण देहाच्या जाणीवर येताच माणसाचा देहाभिमान कमी होतो. देह काय आहे, मिळालेला आहे, देह पंचभूत मिळावा आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. माझा देह, मी देह, याच्यातनं तो सुटतो. वासना आपल्या क्षीण होतात. मुख्य वासना क्षीण होतात की नाही, व्हायला हव्यात की नाही. समोर कोणीतरी आपला व्हिडिओ चालू ठेवलाय, तो बंद करा, आपण जेवताना इथे दिसायला नको प्लीज. त्यामुळे समाधीतून अंतःकरण देहाच्या जाणीवेवर येतात माणसाचा देहाभिमान जो आहे तो कमी होत जातो आणि तो कमी व्हायलाच हवा. वासना क्षीण होतात आणि मग संपूर्ण जग जे आहे ते खरं वाटत नाही. देह म्हणजे मी, हा गैरसमज दूर होतो. मी म्हणजे देह का नाही, मी म्हणजे चैतन्य रूप आहे, देह मिळालेला आहे मला, तोच जाणार आहे. मी असा समज राहत नाही. विषयामध्ये गोडी वाटत नाही, विषय भोगामध्ये, विषयामध्ये म्हणण्यापेक्षा भोगात नाही. मुख्य सगळ्यात म्हणजे मरणाचं भय जातं.
अध्यात्माचा अभ्यास केल्यानंतर ही खूप गोष्ट महत्वाची आहे. निर्भय झालं पाहिजे. भय कशाचं वाटतं? महाभय आहे मृत्यूचं. अहो येणारच आहे तो, मी किती थोपवला तरी येणार आहे. आणि तो जर येणारच असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. मग येऊ दे ना, अनायासेने येऊ दे, एवढंच करूया. आणि हे अनायासेचा आला तर आनंदाची याच्यासारखी पर्वणी. आपुले मरण पाहिले मी डोळा, आणि का तो सोहळा अनुपम्य होऊ शकेल. आणि हे होणंही आवश्यक आहे. मी आता माझ्या देहाला मरण आहे, मला नाही, हे अनुभवाने सक्त, यासाठी हा सगळा अभ्यास करायचा आहे. आता इथे ध्यान साधनेमध्ये आणखीन एक भाग येतोय, आणि तो म्हणजे कुंडलिनी जागृती नावाचा आपल्याला योग मार्गाची जी साधन आहे ना त्याच्यामध्ये येतो. तोही थोडक्यात उल्लेख कसा करते की त्याच्यामध्ये असं लक्षात असं 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरीचे आहे. हे ध्यानाचीच प्रक्रिया, ध्यानातनं साधणारी ही समाधीच आहे. पण हिच्यामध्ये येतात त्याला हठयोग असं म्हणतात. हा कोणाच्या तरी अनुभवाखाली करायचा असतो, ज्याचा त्यांनी करायचं नाही. आणि इथे लक्षात असेल की ह्याच्यामध्ये शरीरामध्ये माहीत असेल तुम्हाला ऐकून की आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत. 6 चक्र आहेत. मूलाधार चक्र आहे, माकड हाडाच्या खाली मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र, अनाहत चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र, अशी 6 चक्र आपल्या शरीरात आहेत. कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती पिवळी धमक कुंकुमे नाहली नागिणी सारखी आहे. आणि ती जेव्हा हठयोगामध्ये जागी केली जाते, कुंडलिनी जागृती त्याला म्हणतात, ती उठते आणि ती आपल्या या मधलं जे कणे आहेत, कणा आहे, त्या कण्यामधनं ती प्रवास करते. तोच मार्ग आहे तिला प्रवास करत. आणि ते करता करता ती षटचक्र भेदन करत करत वाद जाते, अनेक गोष्टी प्राप्त होतात. असा वरवर सांगणारा अर्थ मी सांगते की कुंडलिनी जागृती झाल्यानंतर षटचक्र भेदन होत होत ती सरत आणि समाधी, तिथे त्या तऱ्हेनं समाधीस्थ होता येतं असं सांगितलं जातं. पण हा एक मार्ग आहे, तो वैराग्यावर आधारलेला आहे. आणि पण तो सर्वसामान्य माणसाच्या किंवा सर्वसामान्य साधकाच्या आवश्यक्यात येणं कठीण आहे. मी जस्ट उल्लेख केला की आपल्या अभ्यासक्रमात जेव्हा एखाद्या गोष्टीचा उल्लेख येतो तर ज्ञान माहीत असावं. 75-76 साली याचा अभ्यास केला होता, पण तो अभ्यास म्हणूनच केला होता, ती साधना म्हणून केलं नव्हतं. आता आपलं उद्दिष्ट मुख्य जे आहे ते ध्यान. मला किती वेळ आहे माहितीये. आणि ध्यान हा जो आहे हे ध्यान मार्गातील समाधी या दोन्हीला प्रतिबंध पण आहे. ध्यान कसं सांगितलं, शरीर स्थिर करा, प्राणायामाने प्राण आणि मन शांत करा. ती स्थिरता आणि शांत झाल्यानंतर एका आसनावर बसून स्थिर होणं, आणि हा स्थिर करून मुळामध्ये एक लक्षात असेल की ध्यान मार्गातील समाधी ही एका स्थानावर बसून प्राप्त करायची असते, त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि ज्ञान मार्गातली समाधी जी आहे ती विचाराने प्राप्त होणारी आहे. ध्यान मार्गातली समाधी आजच ध्यान मार्गातली सिद्धी इथे हिचे वस्तुसिद्धी विचारणं नाही, कश्चित कर्मकोटी भी विचारानीच. म्हणून विचारानेच आपल्या अविचारावर मात करायची. आणि हे सोहम साधना असेल किंवा कुठलीही साधना असेल, पण दिवसभर पुन्हा इथे हा विचार येतो, एक खुणगाठ बांधायची की मला हे सगळं दिवसभर त्याच्या अनुसंधानात राहायचं आहे. गुरुकृपानं ध्यान साधतं असं वाटलं असलं तरी ते अनुकूल असायला हवं. मुळामध्ये गुरुकृपेने ध्यान साधतं नाही अशातला भाग नाही. मुळात एक धोक्याची सूचना याच्यात दिली की आपल्याला आपण जी साधना करतो ना ती कोणाशी बोलू नये. मला काय साधलं, गुरुकृपेने साधत नाही असं नाही, पण बोलताना हे बोलायचं नाही. मुळामध्ये एक लक्षात येईल, याच्यामध्ये काही अनुभवही येऊ शकतात, काही सिद्धी प्राप्त होऊ शकतात. पण हरिपाठ असं सांगतं, रिद्धी सिद्धी अवघ्याच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. ध्यान साधत नाही तोवर त्या सगळ्या उपाधी येतात. म्हणून कृपा करून सांगायचं, सिद्धी आली तर मला ही सिद्धी नको, मला त्याच्या पुढचा प्रवास करायचा. ध्यानामध्ये समाधीकडे जाणारा प्रवास मला करायचा आहे, मला ह्या उपाधी नको. म्हणून कोणाशी बोलायचं नाही. बोलायचं असेल तर फक्त सद्गुरूंशी बोलायचं, अन्य कोणाशीही या गोष्टी बोलायच्या नाहीत. असा साधा सोपा विचार किंवा साधा नियम म्हणूया आपण त्याला, पाहायला लागते. मुळामध्ये एक करावं, ठराविक जागी, ठराविक वेळी, ठराविक आसन घालून आपण ध्यान साधना करायचा प्रयत्न करावा. आणि ही रोज नियमाने त्याच वेळी
आता सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्त. सगळ्यांना त्या वेळेला 3:30-4ला जमेल असं नाही, ज्यांना जमेल. माझ्यासारखीला प्राध्यापकी पेशाची सवय म्हणून म्हणा किंवा सवय अनेक वर्षांची म्हणून म्हणा, हे 3:30-4ला उठणं, 5च्या आत उठून कुठेही खुर्चीवर बसा, जिथे बसाल तिथे ते स्थळ स्थान निश्चित करावं, वेळही निश्चित करावी आणि ते नियमाने करावं. असं केलं तर पहाटेचं जे आहे ते जे साधायचं ते साधू शकेल. ध्यान साधना, आणि त्यासाठी दिवसभरही मी त्याच्या अनुसंधानात राहिले पाहिजे. मी दिवसभर मनाला मानेल तसं वागेन राहीन आणि ते ध्यान मात्र छान जमणार नाही. त्यावेळी हे जमणार नाही म्हणून हा विचार आपण करायला हवा. म्हणून ज्ञान हे मगाशी सांगितलं प्रमेय प्रमाणाशी अनुकूल असतं, आणि ध्यान जे असतं ते ध्यानाला मात्र ज्ञान प्रमेय आणि प्रमाणाशी, आणि ध्यान जे असतं ते मनामध्ये साधकाची इच्छा असायला हवी, त्याचा विधी असायला हवा आणि श्रद्धा मनामध्ये असायला हवी. आता हे सिद्ध आपल्याला ज्ञान मिळतं खरं, त्याला प्रतिबंध आहेत, अडचणी येतात, अडथळे येतात, आणि हे अडथळे परमार्थातली विघ्न म्हणतात त्याला. कुठले येतात माहिती आहे आपल्याला, येतात. मी देह आहे आणि जग सत्य आहे, मी करता आहे आणि मी भोगता आहे, हे सगळे जे आहे या गोष्टीमुळे जीव बंधनात अडकतो. मी करणारी आहे, सगळा संसार मी करते, तू कोण करणारी, तू निमित्त मात्र आहेस. आणि तू जे करायला हवं ते कर्तव्य करून ते सोडत नाही आपण. ही सगळी वृत्ती बहिर्मुख असल्याची आहे, आणि बहिर्मुखता हाच खरा विक्षेप म्हणजे अडथळा आहे. आणि हा अडथळा येतो का नाही? येतो, नक्कीच येतो आणि आहे. त्यामुळे ज्यामुळे बंधन निर्माण होतात, जीवाला बंधन नाही पण विचार नसल्याने भ्रम होतात. विचार पाहिजे आणि विचारासाठी अविचाराच्या अगदी विचार उलट करायला पाहिजे. त्यामध्ये मी कोण आहे, या जगाचं आणि माझं स्वरूप काय आहे, त्याचं माझं नातं काय आहे, जग, जीव, जगत, जगदीश यांचं एकमेकांशी काय नातं आहे, आणि हे काय असेल, त्या सगळ्याचा प्रेरक कोण आहे, कोणाची प्रेरणा आहे, या दिशेने आपण विचार करायला हवा. मी जीव आहे म्हणजे काय आहे, पंचभूत मिळावं, आलाय जाणार आहे, त्याच्यामध्ये 6 विकार आहेत, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते. हे 6 विकार आहेत, यांनीच असंच घडणार आहे, याच्या पलीकडे काही नाही. मग मी गुंतायचं का त्याच्यात? मी माझं कर्तव्य सगळं प्रत्येक वेळेला प्रत्येक स्थानावर जे आहे ते करायचंय, म्हणून हे करायलाच हवं. पण अविद्येमुळे स्वरूपाचं विस्मरण होतं. मी कोण आहे हेच कळत नाही. मी म्हणजे शैला काळकर नाही, ते नामरूप आहे माझं, ते जाईल. ते म्हणजे मी नाही, मी सच्चिदानंद रूप आहे. त्यामुळे जग सत्य हा भ्रम, त्यामुळे भोगाविषयी प्रेम वाटतं, आणि म्हणूनच सुख मिळणार आहे असं खात्रीपूर्वक वाटतं जगाकडून. आपण पाहिलंय विषयातनं मिळणारं सुख टिकत नाही. चहाचं उदाहरण लक्षात घ्या, किती वेळ टिकतं? पहिल्या घोटाला मिळतं, आणि ते सुद्धा का मिळतं तर सगळी चैतन्य एकरूप झालेल्या आत्मसुखच प्रगट होतं त्या घोटाच्या वेळेला. मला मात्र वाटतं मला चहानी सुख दिलं. हा विषय आपला झालेला आहे म्हणून पुन्हा घेत नाही. आणि ह्या संदर्भामध्ये लक्षात असं येईल की सतत, म्हणून हा एक मोठा प्रतिबंध आहे, भ्रम. आणि ह्या विषयासक्तीतनं बाहेर काढू शकण्यासाठी आपल्याला विचार करायला हवा. यासाठी 2 आहेत, वर्तमान प्रतिबंध आणि हे आगामी प्रतिबंध, असे 2 असतात. वर्तमान प्रतिबंध म्हणजे विषयासक्ती, वर्तमान नाही आताच्या विषय. किती विषयांबद्दल प्रेम आपल्या मनामध्ये असतं, हे सगळे विषय खरे वाटतात, आहेत का खरे? काही काळ टिकणार आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5 विषयांच्या मागे धावतं, आणि सगळी इंद्रिय बहिर्मुखच ठेवली आहेत ज्ञान मिळवण्यासाठी. ती कधी अंतर्मुख व्हायची? आणि मग ती ह्याच्यामध्ये सुख मानायला मानतात. पण बुद्धीला हे कळत नाही, त्याला बुद्धिमांद्य असं म्हणतात. कारण एकच हे सगळं खरंच वाटतं आपल्याला. काय म्हणूया त्याला, बुद्धीला हे कळत नाही, आणि कळल्यामुळे मग ते का कळत नाही तर बुद्धी करायला जात नाही. वापरायला हवी, बुद्धीनी वापरून हे कळायला हवं, आणि त्याला बुद्धिमांद्य म्हणतात. दुसरं म्हणजे विपर्यस्त दुराग्रह, म्हणजे चुकीच्या समजुती असतात. ब्रह्म असणंच शक्य नाही, कारण दिसत नाही ना ते. ब्रह्म असणंच शक्य नाही, जगच सत्य आहे, हे अनुभव माणसाचं. ब्रह्म कुठला आहे? ब्रह्म नाहीच आहे. ते ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या हे कितीही वाचलं ऐकलं,
त्याचे जे 4-5 महा हे आहेत ते जरी अभ्यासले तरी सुद्धा नाही. याच्यासाठी काय करायला हवं? हा जो ज्याला प्रतिबंध म्हणूया, तो प्रतिबंध जो असेल तो घालवायचा असेल बुद्धिमांद्याचा, तर काय करायला हवं? तर अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, ह्या ज्या साधनाच्या अभ्यासाच्या प्रक्रिया आहेत ना, याच्या सगळ्याचा अभ्यास करायला हवा. ही पूर्वतयारी आहे सगळी. आणि ही पूर्वतयारी सगळी केली आपण, तर त्याचा अभ्यास केला तर जे अंगी असलेलं आहे आपल्याकडे वैराग्य, राग म्हणजे प्रेम सगळ्याबद्दल असतं आपल्याला, विषयांबद्दल. राग म्हणजे प्रेम, विराग म्हणजे प्रेम नसणं, आणि वैराग्य म्हणजे प्रेम किंवा आसक्ती असलेली अवस्था, आसक्ती नसलेली अवस्था म्हणजे वैराग्य. वैराग्य हवं की नको? विवेक आणि वैराग्य जोडी आहे नेमकी, हे करायला मदत हवी. म्हणून परमार्थामध्ये यथार्थ गोष्ट बुद्धिमांद्य किंवा प्रज्ञामांद्य, प्रज्ञा म्हणजे बुद्धीच का, प्रकर्षेण ज्ञत्व म्हणून प्रज्ञा आहे. ती काय होतं ते काय एकच आहे, वरवरचा जुजबी अर्थ कळतो, सखोल अर्थ कळत नाही. आणि वरवरचा जुजबी अर्थ कळला की याला कारण पूर्वजन्मीचे संस्कार आपल्या मनावर असतात, त्याच्यामुळे हे कळतं. मग याला उपाय काय आहे? एकच आहे, नामसाधना करायला हवी. नामसाधना करून श्रद्धापूर्वक श्रवण करायला हवं. नुसतं श्रवण वरवरचं करून चालणार नाही. आठवत असेल तर बिरबलाची गोष्ट, या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं, या कानाने ऐकलं तोंडाने सांगून सोडून नाही पूर्ण. ते अंतःकरणात उतरलं पाहिजे केलेलं श्रवण, आणि केलेलं श्रवण अंतःकरणात उतरल्यानंतर त्याची प्रचिती आली पाहिजे. आणि ही प्रचिती आली तरच आपल्याला त्या श्रवणाचा लाभ होऊ शकेल. म्हणून श्रवणही कसं असायला हवं? पक्की खुंटी असायला हवी. म्हणून हवं हे होत आहे. आणि त्यामुळे शास्त्र कळायला लागतं. शास्त्र अवघड नाहीये, सिस्टमॅटिक आहेत, अतिशय शास्त्रशुद्ध आहे. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एनी सिस्टीम इज अ सायन्स, तसं ते आहे. ते कळलं की मग हळूहळू कळलं की आचरणामध्ये किंवा आपल्या आवाक्यात येतं, आचरणामध्ये आणायला मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं आचरणात आणाय ते शब्दज्ञान हवंच, परोक्ष ज्ञान हवंच, कारण ते असल्याशिवाय कळत नाही. पण त्यांनी कळत नाही, ते आचरणात समजवून साधनेच्या अंगाने केल्यानंतर आपल्याला ते कळतं. म्हणून आणखीन आहे ते विपर्यय, म्हणजे श्रवणाबरोबर नीतिध्यासनही आवश्यक आहे. सत्यत्व कन्सिस्टन्सी पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये, आणि ही नसेल तर कळत नाही. आगामी प्रतिबंध काय आहे त्याच्यासाठी सांगताना, आज या देहल कारण असणारं प्रारब्ध हे एका जन्मात संपत नसतं, ते राहतं. आणि ते राहिल्यानंतर पुन्हा देह जन्माला येतो, तो माणसाचा मिळेलच आत्ता असं कोणी सांगितलं? मग ते जेव्हा केव्हा येईल तेव्हा ते भोगून संपेल. त्यावेळेला त्या आत्मज्ञान किती लागेलो का, किती किती पिढ्या, किती किती जन्म लागले. तुकाराम महाराजांना 13 जन्म लागल्याचा उल्लेख येतो. आणि ह्या बाबतीतले हे थोडासा भाग इथे दिसतोय मला. घड्याळात वाजलेत 5:22, वेळ नाही, पण सगळा भाग संपेल की नाही अशी शंका माझ्या मनामध्ये होती आणि आहे, ती अजूनही आहे. त्यातले काही प्रतिबंध बघते आणि आपण जाऊया. ध्यान आणि ज्ञान याच्यातले प्रतिबंध जवळजवळ सारखेच आहेत. ते पहिला एक लय तत्त्व, एक आळस, आपल्या अंगामध्ये आळस असतो, झोप येते, आणि ही झोप येते आणि ती अतिश्रमामुळे येते, त्यामुळे एकाग्र होत नाही. याला उपाय सांगितलाय मित आहार, आपल्याकडे सगळीकडे आहे. मित आहारी असावं, खूप पोटभर जेवलं की झोप आलीच पाहिजे, आणि ती झोप नसते, तो आळस असतो. म्हणून मित आहार अतिशय करू नये, आणि झोप झाल्यानंतरच ध्यानाला बसावं. झोप झाल्याशिवाय ध्यानाला बसू नये. झोप झाल्याशिवाय ध्यान बसणं, तो ध्यान साधणं आपल्याला शक्य होत नाही. विक्षेप म्हणजे चांचल्य, लय विक्षेप आवरण दोष आपण बघितले. चांचल्य आणि हे करण्याचा म्हणजे आपली कृती अंतर्मुख होऊन करून स्थिर करण्याचा प्रयत्न करायला हवा. पण चैतन्य रूप अतिसूक्ष्म असल्यामुळे डोळ्याच्या पाठीमागचं चैतन्य दाखवा मी म्हटलं तर नाही, पण त्याच्यामुळेच मला दिसतंय हा विचार करायला हवा. दिसणार नाहीये ते, मला दिसण्यासारखं ते नाहीच आहे. माझ्यातलं चैतन्य नाही दाखवता येणार. तो लवकर अनुभवाला यायला सुद्धा बराच काळ जावा लागतो. आणि एकाग्रतेच्या प्रयत्नामध्ये पुन्हा मन बाहेरच वळतं. एकाग्रता करायला गेलं, ध्यानाला बसलं की मन बाहेरच पडतं, बहिर्मुख होतं. आणि हे बहिर्मुख झालं तर मात्र हे समजणं खूप अवघड आहे
यालाच विक्षेप असं म्हणतात. म्हणून मिथ्यात्व, क्षणभंगुत्व, भंगुरत्व जाणणं मिथ्यात्व, खोट आहे, देह खोट आहे, क्षणिक आहे हे सगळं, हे जाणवणं. तसंच निष्काम कर्म आणि निष्काम उपासना यामुळे विक्षेप हा दोष जातो. उपाय म्हणून हा इथे आलाय. आवरण दोष असतो. आवरण दोषाच्या संदर्भामध्ये सत्य स्वरूप झाकलं जातं. का झाकलं जातं? कारण ते निर्गुण निराकार निरवय आहे म्हणून झाकलं जातं. आवरण येतं त्याच्यावर आणि म्हणून अनुभवाला येत नाही, कारण ते निर्गुण निराकार असल्यामुळे. आणि ही वृत्ती जी आहे ते विक्षेप, चांचल्य हा तमोगुणाचा प्रभाव वाढतो. आणि मुळामध्ये आधी ते तमोगुणाने, त्याने आणखीन तमोगुणाचा प्रभाव वाढतो. बुद्धी अज्ञानाच्या अंधकारामध्ये काहीतरी चाचपडत राहते. काही दिसेल का, काही कळेल का, या तऱ्हेचा विचार करत जाते. म्हणून ह्यासाठी जेव्हा प्रश्न करत असतो तेव्हा सद्गुरूंना शरण झालं हा सगळ्यात मोठा भाग आहे. की मी ध्यान साधना करतेय, प्रयत्न करतेय, पण हे मला साधत नाहीये, तर काय करू? म्हणून मगाशी म्हटलं तसं साधन चतुष्टय संपन्न होणं म्हणजे विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व, समाधी षटक या सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे. पूर्व तयारी आहे ही सगळी. आणि ही पूर्व तयारी करून जेव्हा आपण परिपक्व विचाराने होऊ त्यावेळेला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल. आणि ज्ञान हे ध्यान कदाचित, मी कदाचितच शब्द वापरतेय, साधू शकेल. ध्यान साधणं ही सोपी गोष्ट नाही. ध्यान साधण्यासाठी एक तर सद्गुरु कृपा जशी लागते तसे प्रयत्नही लागतात खूप. मला काही त्याला प्रतिबंध म्हणतात ते लय विक्षेप बघितले, पण कषाय आणि रसास्वाद हे 2 प्रतिबंध माझे राहिलेले आहेत, पण ते शमिकाने घेतले असं म्हणून थांबायचं. थोडक्यात मी हे करू शकते की कषाय दोष कशाने विक्षेप पाहिला आपण की प्रेम किंवा वैर या परस्पर विरुद्ध भावना आहेत. प्रिय आणि अप्रिय व्यक्ती यांच्याबद्दलचं चिंतन अखंड आपण करत असतो. चांगल्याबद्दलच करतो असं नाही. किती वाईट वागली माझ्याशी ती, तेव्हा या सगळ्या मी परस्पर विरोधी म्हणजे या सगळं लक्षात असेल, त्यामुळे मनाला लागते. त्यामुळे ध्यानकाळी मन एकाग्र होत नाही, त्या परस्पर विरोधी गोष्टींमध्ये अडकतं. त्याला कषाय मन बाहेर धावणं आणि विक्षेपाचं स्वरूप आहे. विक्षेपाचं स्वरूप आहे ते कषाय दोष हा सुद्धा. आणि रसास्वाद घेताना सुद्धा त्या रसास्वादामध्ये गुंतून राहणं, नाही बघू शकणार कदाचित. पण म्हणून हे लक्षात असेल की रागद्वेषादी अनात्म वस्तूचं आपल्या आत चिंतन करणं. चिंतन कशाचं करायचंय ध्यानकाळी? आत्मवस्तूचं, जे माझं स्वरूप आहे सच्चिदानंद रूप, त्याचंच ध्यान शांतपणे करायचा प्रयत्न सोडून मी अनात्म वस्तूचं ध्यान आतल्या आत जर करत राहिले तर ध्यान साधणारच नाही. त्याच्याच मागे मी धावीन आणि त्याच्या मागे धावले तर हे मला साधणं शक्य होणार नाही. वेळेच्या मर्यादेमध्ये हे काही वेळा मांडणं खूप अवघड जातं. नेहमी 5:15 पर्यंत आपण घेतो, आज 7:30 होत आले, 5:30. पण प्रश्न काही कोणी फारसे विचारत नाही. खरं म्हणजे शंका यायलाच पाहिजे. परिप्रश्नेन सेवया, शंका आधी मनात यायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आधी पूर्वतयारी पाहिजे, आपला अभ्यास पाहिजे. हे झालेलं आहे, त्यातली शंका मनात आली तर विचारायला पाहिजे. नंतरही नाही कोणी आणि आताही नाही, विचारत नाही. त्यामुळे हा वेळ मी खर्च केला. आणि ह्या तऱ्हेनं थोडासा त्याला काय म्हणूया जुजबी सगळे सर्वांगाने सर्व परिपूर्ण अभ्यास मांडू शकले किंवा ध्यानसाधना पूर्ण. पण एक गोष्ट लक्षात येईल, आधी स्थिर व्हायला हवं, शांत व्हायला हवं, तरच ते नाण्यात तयाशी माझ्या जे आहे प्रतिबिंबित होईल आणि मला जीवनामध्ये अनुभूतीला येईल. आणि अनुभूतीला आलं तर माझं जीवनच बदलून जाईल. आणि जीवन बदलून जातं. त्या बदललेल्या जीवनाची अनुभूती आपण घ्यावी. आणि आपण ह्या ध्यानमार्गाने जर गेलो तर हळूहळू हे सविकल्पमधनं निर्विकल्पमध्ये जाऊ. आणि समाधी अवस्था ही तर परमोच्च स्थिती आहे, फार कमी लोकांना ती लागते. पण ध्यान साधायला हवं. ध्यान साधलं तर आपलं स्वतःचं रोजचं जीवन सुद्धा शांत, तृप्त, काकांनी जे 5 परवलीचे शब्द सांगितले त्यांना अनुलक्षून ते होतं, शांत होतं, समाधानी होतं, तृप्त होतं, आनंदी होतं. आणि सगळ्यात महत्वाचं निर्भय होतं. निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, असं होतं. आणि हे व्हायला हवं असेल तर ध्यान साधना मनपूत करायला हवी, मनापासून करायला हवी. आणि हे केलं तर परत मिळणार आहे काय? माझी जी आनंद स्थिती आहे आणि आनंद अवस्था आहे
त्याचा माझा मलाच अनुभव येईल आणि तो आनंद घेण्यासाठी आपण सगळे आनंद मार्गीच आहोत आणि आनंद मार्गासाठीच हे सगळं चाललंय. हा अभ्यास सुद्धा आनंद मार्गासाठीच चाललाय. तो करण्यासाठी मी मला असं वाटतं काहीसा हातभार लावला असेल. खूप काही घेऊ शकले अशातला भाग नाही, कारण इतकं बारीक, इतकं सूक्ष्म आणि इतके त्याच्यातले पैलू आहेत की ते स्पष्ट करता करता काही निसटले असण्याची किंवा राहिले असण्याची शक्यता आहे. पण मी हा प्रयत्न केला असंच म्हणते. कुठली तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली. शिकवताना किंवा सांगताना आपण पूजेसारखं ते मांडावं, करायचा प्रयत्न करावा. एवढंच आपल्या हातामध्ये असतं, ते करायचा मी प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर आजचं ध्यान या विषयावरचं अष्टांग योगाच्या माध्यमातून जे काही पायऱ्या पहिल्या त्यांनी आपल्याला समजावून सांगितल्या, त्यातून आजचं जे हे पंचकोश प्रकरण आपण आज पूर्ण करत आहोत. ह्या ज्या सिस्टीम आपल्याला शास्त्राने दिलेल्या आहेत या समजून घेणं, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणं, अनुभूती घेणं, हे टप्पे फार महत्वाचे आहेत. फार सिस्टीम मध्ये गुंतूनही पडायचं नाही. परंतु ते डॉक्टर काका फार सुंदर सांगतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट इट. अशी पंचकोश निवारण, तर पंचकोश ही सिस्टीम आपण आता पाहून घेतलेली आहे. आता पुढच्या सत्रापासून आपण माया व ब्रह्म असं या ग्रंथातील 9वं प्रकरण सुरू करणार आहोत. पुढचं प्रकरण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमोद दादा आपल्याला उपलब्ध होणार आहे. आजचा जो काही भाग आपला झाला आहे यावर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर 1-2 मिनिटं आपण घेऊया. वेळ तशी संपलेली आहे, पण एखादा प्रश्न प्रातिनिधिक घेता येईल. जर कोणाला आजच्या सेशनविषयी प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा. पुढील काही कालावधीसाठी आपले समूह, व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुले असतील. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील प्रश्न विचारू शकता. आज आपण इथे थांबूयात. संदीप प्रार्थना घेतो शेवटची. संदीप नाहीये बहुतेक. बर, ठीक. मी घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.